सरांनी काय केलं, माय टीव्हीचे क्लास त्यांच्याबरोबर लावला आणि त्यांच्यामध्ये एड्स बद्दल काय टीचिंग केलं नव्हतं. बट त्यांना मी सांगितलं होतं की तुम्हाला टीचिंग करणार आहे. तुमच्यामध्ये जस्ट सुरुवात झालेली. बट आता सिच्युएशन अशी झाली, माय टीव्हीच्या पोरांचा एड्स टॉपिक संपलाय, रेग्युलर बॅचच्या पोरांचा पण एड्स टॉपिक संपलेला. समजतंय? तर राहिलाय कोणता तुमचा. तर आजच्या लेक्चरमध्ये जर संपवला तर मग मंडे पासून आपल्याला काय करता येईल माहितीये का, की कॅन्सर तुम्हाला कंटिन्यू करतायत. जर का कॅन्सर कंटिन्यू नाही केला तर मग काय होणार की सगळं इम्बॅलन्स होणार आहे. समजतंय? सो जास्त वेळ नाही घेणार आहे. तुम्हाला जस्ट डायग्रामॅटिकली जे रिप्रेझेंटेशन देतोय ना, त्याला नीट फक्त काय करा की समजून घ्या. तुमच्यासाठी बेसिक कन्सेप्ट सगळं झालेलं आहे. बेसिक सगळं तुमचं झालेलं आहे, राईट ना. फक्त याच्यामध्ये काही टॉपिक जे सांगतोय ना त्यांना फक्त नीट समजून घ्या. जे एनसीईआरटीनं HIV इन्फेक्शनची डायग्राम दिली ना तिच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला काही बेसिकली सेल मेनली इन्क्लूड करून देतोय. पहिल्यांदा कोणते सेल असणार बघा, नॉन फॅगोसायटिक सेल. नॉन फॅगो, ठीक आहे. पहिल्यांदा फॅगोसायटिक सेल बद्दल आपण बघूया. सायटिक सेल. आणि दुसरी कोणती असणार आहे, नॉन फॅगोसायटिक सेल. नॉन फॅगोसायटिक सेल. आता या सेलमध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर एक्झाम्पल काय आठवतंय का रे तुम्हाला फॅगोसायटिक सेल बद्दलचं? यस कम ऑन, काय आन्सर असणार आहे? बोलला, अँसरिंग केला, इंटरेस्ट क्रिएट होईल, टॉपिक फटाफट कव्हर होऊन जाईल. मला जर का तोच क्वेश्चन डबल डबल विचारला तर वेळ आणखी निघून जाईल. हा, काय असणार आहे? मोनोसाइट. देन हिच कोण असणार आहे? मॅक्रोफाज. और इव्हन काय असणार तुम्हाला याच्यामध्ये? न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल त्यांना बघायला भेटणार आहे, राईट ना. याच्यामध्ये एक सेल एक माहिती सुद्धा, ती म्हणजे कोणती असणार आहे? वेगळी देऊन टाकतोय, टीएल पर सेल. ओके, ही तुमची फॅगोसायटिक सेल नाहीये, बट स्टील मी या रिजन मध्ये का टाकल्याचं रिझन सांगू देतो. इन जनरल मध्ये ज्यावेळी तुम्ही अशा टाइपच्या सेल डिस्कस करणार, राईट ना, ही एक सेल जर आपली झाली, दुसरी काय असणार आहे? इथं अजून एक सेल येताना बघायला भेटणार, राईट ना. तर ही तुमची नॅचरल किलर सेल बेस्ट एक्झाम्पल येताना बघायला भेटणार, राईट ना. एनके सेल आपण डिस्कस करून घेतो, जे नॉन फॅगोसायटिक सेल आहे. आता सिच्युएशन अशी असते, मी तुम्हाला एक सांगून देतोय बघा, या फॅगोसायटिक सेलवरती मॅक्रोफाज असेल, मोनोसाइट, न्यूट्रोफिल और टी हेल्पर सेल, यावरती एक स्पेसिफिक एक स्पेशल रिसेप्टर असतात, वी कॉल्ड एज अ CD4 रिसेप्टर. काय म्हणणार आहे? CD4 रिसेप्टर. आता CD4 रिसेप्टर असणार आहेत ना, मी तुम्हाला यांच्यामध्ये अँटीबॉडी वगैरे काय दाखवत नाही, मी जस्ट एक रिसेप्टरचं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतोय, राईट ना. सो याच्यामध्ये तुम्हाला हवं तसं बेसिकली शो करू शकता. जस्ट आता इमेजिन करा, मी काय केलं माहिती का, या फॉर्म मध्ये असं जर का काढून दाखवला, राईट ना, हा एक रिसेप्टर झाला. बडा रिसेप्टर किंवा याला आपण जरा अजून वेगळ्या वेने शो करून देतो, म्हणजे तुम्हाला आणखीन हेल्प होऊन जाईल बघा. मी या फॉर्म मध्ये बेसिकली काय करतो, याला शो करून देतोय. दिस इज नथिंग बट काय असणार आहे? CD4 रिसेप्टर, राईट ना. हा फॉर्म मध्ये तुमचा झाला. सो याचं एक नेमिंग करू शकतो आपण, CD4 रिसेप्टर म्हणून. ओके, काय नाव दिलेलं मी? CD4 रिसेप्टर. हा पॉईंट काय करा व्यवस्थित ध्यानात ठेवून घ्या, बिकॉज हा रिसेप्टर जो असणार आपल्याला मदत करताना बघायला भेटणार कोणत्या रिएक्शन मध्ये, की स्पेसिफिकली या एक इम्युन सेलचं व्हायरस बरोबर काय असणार आहे? कनेक्शन करण्यासाठी. नाव तर नेक्स्ट वन काय असणार आहे? एनके सेल. तर एनके सेल वरती जे रिसेप्टर असणार आहे, राईट ना, या फॉर्म मध्ये जर का मेनली मेन्शन करायचं म्हटलं तरी जे एनके सेल असणार आहे, ह्या एनके सेल वरती पण असं एक रिसेप्टर बघायला भेटणार आहे, राईट ना. सो त्याला जरा वेगळ्या या डायरेक्शन मध्ये दाखवून देतो, क्लॅरिटी होऊन जाईल. इथं समजा मी असा शो करून दिला, हा काय असणार? जो रिसेप्टर बघायला भेटणार आहे, दिस रिसेप्टर वी कॉल्ड एज अ CD8 रिसेप्टर. कोणता रिसेप्टर बघायला भेटणार आहे? CD8. देण्यात राहतील दोन रिसेप्टर मेनली मेन्शन करून घेतोय, एक कोणता झाला? CD4, दुसरा CD8. CD4 कोणावर आहे? फॅगोसायटिक सेल. एस्पेशली कोण असणार आहे? मोनोसाइट, मॅक्रोफाज. और काय असणार आहे? टीएल पर सेल, न्यूट्रोफिल मेनली मेन्शन करून. तिकडे काय असणार आहे? नॅचरल किलर सेल. आता मग तुम्ही जर इन जनरल मध्ये डिस्कस केलं तर एनसीईआरटी मध्ये बघा, तुमची जी डायग्राम दिल्या, डायग्रामच्या अगोदरचा आपण एक कंटेंट डिस्कस केलेला की ज्याच्यामध्ये इन्फेक्शन कुठून कसं होऊ शकतं हे बघितलं होतं, राईट ना. बट डिस्क्रिमिनेशनच्या फॉर्म मध्ये तुम्हाला एक पहिली सेल दिली बघा, अटॅक HIV ऑन काय असणार आहे? मॅक्रोफाज. दिले मॅक्रोफाज वरती पहिला बेसिकली होताना बघायला भेटणार आहे. त्यांची रिएक्शन होणं तितकंच गरजेचं आहे. काय होतंय, कसं होतंय, थोडंसं आपण काय करूया याच्यामध्ये मेन डिस्कस करून घेऊया. नाव वी विल ड्रॉ द काय असणार आहे? सिम्पल डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन ऑफ काय असणार आहे? दिस HIV व्हायरस. सो इन जनरल मध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा, छोटासा बेसिक आपला व्हायरस इथं मेनली मेन्शन करून घेत होतो, राईट ना. या व्हायरसची जर का बेसिकली आउटर मोस्ट लेअर जर डिस्कस करायला गेलो तर कशाने बनले रे सांगा? हा, लिपिडची बायलेअर त्यांना बघायला भेटणार आहे. ह्या लिपिडच्या बायलेअरवरती तुम्हाला काही स्ट्रक्चर बघायला भेटत, हे आपले कोण होते सांगा? कोण होते हे सगळे तुमचे? जीपी कोणते आहेत हे तुमचे? हा, GP120 बेसिकली आपण इथे डिस्कस करून घेतो, राईट ना. GP120 हे वरचे असणार आहे, ते GP120. आणि जे मी पिंक कलरचे डॉट होते ते काय असणार माझे? GP41.
या फॉर्म मध्ये काय असणार आहे, असे काही स्पेसिफिकली रिसेप्टर आपण इथं मेनली किंवा स्ट्रक्चर प्रोटीन्स आपण इथे आयडेंटिफाय करून घेतोय. सो यामध्ये होप सो तुम्हाला तर कोणालाही काही याच्यामध्ये डाऊट नसणार आहे. राईट ना, हा पॉईंट इथे आपला कव्हर केलेला. देन दिस इज नथिंग बट एनवलप ऑफ काय असणार व्हायरस. राईट ना, हा पॉईंट घेतलेला. आता याच्यामध्ये अजून 2 टाईपच्या कव्हरिंग येत होत्या, कोणकोणत्या सांगा. मॅट्रिक्स याचे, राईट ना. हे काय असणार तुमचं मॅट्रिक्सचा पार्ट येताना बघायला भेटणार आहे. राईट. देन त्याच्या आतमध्ये अजून एक लेअर होती, कोणती कॅप्सिड येताना बघायला भेटत. या फॉर्म मध्ये कोण झालं तुमचं कॅप्सिड आलं. राईट ना. आणि देन त्यानंतर त्याच्या आतमध्ये अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर याचा कोण असणार आहे. येस, तुम्हाला सिंगल स्टँडर्ड RNA असे 2 येताना बघायला भेटणार. अरे सॉरी. आणि त्यावरती तुम्हाला काही एन्झाईम असणार. कमॉन, फर्स्ट वन एन्झाईम कोणता असणार तुमचा. येस, पहिला असणार आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. दुसरा काय असणार आहे इंटिग्रेज आला. आणि तिसरा प्रोटीज येताना बघायला भेटणार आहे. सांगा याच्यामध्ये कोण काय डाऊट आहे का. क्लिअर होतो इथपर्यंत. हा सगळा इथं आपल्या झालेला आहे. आता या केसमध्ये माझ्यासाठी इम्पॉर्टंट जो पॉईंट असणार आहे त्याला मी पहिल्यांदा हायलाइट करतो. दिस इज नथिंग बट हा वाला जर स्ट्रक्चर जर काय घेतलं तर आपलं काय असणार आहे GP काय असणार आहे 120 हा मॅटर करताना बघायला भेटणार आहे. GP 120 असणार. सिमिलर केसमध्ये आता याचं इन्फेक्शन आपल्या वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेलला होणार आहे. ती सेल कोणती असणार आहे मॅक्रोफाज. अंडरस्टँड होते कोणती सेल असणार आहे मॅक्रोफाज. सो हे मॅक्रोफाज बेसिकली आपण काय करणार डिस्कस करायला घेतोय. सो मॅक्रोफाज जर डिस्कस करायला गेलो तर ही तुमची काय असणार आहे अशी एक सेल मी इथे मेनली ड्रॉ करून देतोय बघा. काय असणार आहे बघा इथं मेनली मेन्शन करून देतोय. ही तुमची कोण आली मॅक्रोफाज आली. या मॅक्रोफाजच्या कन्सर्न मध्ये घेतलं तर मॅक्रोफाज वरती काही रिसेप्टर होते. काय होतं तुम्हाला आता जे सांगितलं कोणता रिसेप्टर आहे CD4 और CD8. हा, तर इथं काय असणार आहे CD4 रिसेप्टर. राईट ना. तर इथं हा तुमचा कोण आलेला CD4 रिसेप्टर या फॉर्म मध्ये असणार आहे जो की कंबाईन झालेला आहे कोणाबरोबर रे कोणाबरोबर झालेला आहे HIV व्हायरसच्या कोणत्या बेसिकली कंपोनंट बरोबर प्रोटीन बरोबर GP 120 ला. इतका पॉईंट समजला का मला सांगा. म्हणजे मला सांगा एखाद्या HIV व्हायरसला मॅक्रोफाज मध्ये इन्फेक्शन जर करायचं असेल तर पहिला रिसेप्टर मॅच होणं गरजेचं आहे. तो पहिला रिसेप्टर काय असणार आहे GP 120. सो ह्याला आपण नाव दिलं सॉरी CD4 रिसेप्टर मेन्शन केलं. ही पहिली मॅचिंग असणार आहे. समजतंय इथपर्यंत पहिली मॅचिंग असणार आहे. देन त्यानंतर ना अजून एक मॅचिंग होणं गरजेचं. दिस इज नथिंग बट काय असणार आहे केमो रिसेप्टर म्हणून. काय असणार आहेत केमो रिसेप्टर. तो समजून घ्या. इथं जर का मी आता थोडंसं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन करून देतो काय असणार आहे बघा सिंपल फॉर्म मध्ये समजून घेतो. जर समजा तुमचा व्हायरस आला या व्हायरसवरती काय असणार आहे या फॉर्म मध्ये तुमचं कोण आलं सांगा हे GP 120. आणि जर का बेसिकली एक जी मॅक्रोफाज असणार आहे त्या मॅक्रोफाज वरती काय असणार आहे हा तुमचा रिसेप्टर कोणता आला CD4 आला. आणि काय असणार आहे 120 GP आला. त्या दोघांची रिएक्शन झाली. सायमल्टेनियसली सेलवरती इथं काय असणार आहे या फॉर्म मध्ये जस्ट इमेजिन करा असा एक रिसेप्टर आहे. दिस इज नथिंग बट काय असणार आहे येस किमोकाइन रिसेप्टर. ह्यांना मेनली मेन्शन करतो आपण काय म्हणणार आहे किमोकाइन रिसेप्टर बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. अंडरस्टँड होते हा कोणता झाला किमोकाइन रिसेप्टर. राईट ना. सो किमोकाइन रिसेप्टर इव्हन काय असणार आहे की पर्टिक्युलर इथं मॅचिंग होणं गरजेचे आहेत. मग मला सांगा या पर्टिक्युलर व्हायरस वरती अजून काय असे रिसेप्टर असायला पाहिजेत की जे पर्टिक्युलरली या फॉर्म मध्ये असणार आहेत की जे स्पेसिफिकली किमोकाइन रिसेप्टर बरोबर मॅच होताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. आता एक कंडिशन समजून घ्या. हे जर का मॅचिंग जर झालं तर पर्सनच्या बॉडीमध्ये डेफिनेटली HIV आलेला आहे. अरे सर नो. म्हणजे हा HIV पॉझिटिव्ह तर निघालाच. सायमल्टेनियसली आता ह्या HIV व्हायरसनं आपल्या बॉडीमधले ह्या रिसेप्टर बरोबर मॅचिंग करून तुमची ही जी काही इम्युन सेल असणार आहे त्या इम्युन सेलवरती काय असणार इन्फेक्शन कॉज करायला चालू केलं. म्हणजे हळूहळू ही सेल मरताना बघायला भेटणार आहे. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये इम्युन डिफिशियन्सी येणार आहे. म्हणजेच त्या पर्सनला झालाय एड्स. काय झाला एड्स. अंडरस्टँड होतोय एड्स पॉझिटिव्ह पण झाला तो एड्स डिसीज झाला बिकॉज ऑफ व्हॉट कोणती सेल तुमची मेली इम्युन सेल मारलेले आहेत. आता दुसरा पॉईंट एक समजून घ्या काय होणार आहे. समजा HIV आला आता HIV वरती काय असणार समजा या व्हायरस वरती तुम्हाला या फॉर्म मध्ये काय असणार आहे माहिती आहे का की पर्टिक्युलरली असा एक रिसेप्टर असणार आहे जो की आपल्या किमो रिसेप्टर वरती सॉरी याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन तुम्हाला देऊन टाकतो बघा. बघा व्हायरस ऍज इट इज बेसिकली काय असणार आहे हा रिसेप्टर घेऊन आलेला आहे. बट आपला जो किमो रिसेप्टर असणार आहे क्लिअरली मेन्शन करतोय ह्युमन बद्दल डिस्कस करून घेतोय राईट ना. हे ह्युमन बद्दल घेतोय. ह्युमन मध्ये एक बेसिकली रिसेप्टर आला कोणता किमो रिसेप्टर. या किमो रिसेप्टर मध्ये जर का काही केसेसमध्ये म्युटेशन जर आलं तर म्युटेशन मुळे हा किमो रिसेप्टर चेंज होणार आहे. त्याचं स्ट्रक्चर असणार आहे ते चेंज होणार आहे. आता इमेजिन करा याचं जर का स्ट्रक्चर अशा पद्धतीने चेंज झालं चेंज काय झालं बघा हा जो बेसिकली असणार आहे तो पर्टिक्युलरली या फॉर्म मध्ये जर का समजा रिसेप्टरचा झाला तर या रिसेप्टरसाठी हा रिसेप्टर पर्टिक्युलरली राईट ना अँटीजन लाईक स्ट्रक्चर जे आपण डिस्कस करतो त्या रिसेप्टर फिक्स आहे का रे नाही का हे होताना बघायला भेटणार नाही. म्हणजे हा याला तर बाइंडच होणार नाही. बाइंड जर झाला नाही
तर याच्यामध्ये मला सांगा त्या पर्सनच्या बॉडीमध्ये HIV प्रेझेंट और अब्सेंट रे? प्रेझेंट और अब्सेंट? अरे प्रेझेंट असणार आहे ना, HIV तर ब्लड मध्ये आहे, डेफिनेटली आहे. बट मला सांगा त्याची रिएक्शन आपल्या बेसिकली ह्युमन सेल बरोबर होणार आहे का? नाही होणार आहे. म्हणजे त्या पर्सनला एड्स होणार आहे का सांगा? मग मला सांगा एड्स होणं आणि HIV चं इन्फेक्शन होणं सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट आहे ना. अरे अंडरस्टँड होते का? HIV बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर हे रिसेप्टर त्यांचे पहिला कोणता असणार आहे? CD4 रिसेप्टर. दुसरा कोणता असणार आहे? किमोकाइन रिसेप्टर. हे काय व्हायला पाहिजेत? मॅच व्हायला पाहिजेत. हे जर का मॅच जर झाले तरच पर्टिक्युलर काय होऊ शकतं की स्पेसिफिकली इन्फेक्शन होऊ शकतं. आता वर्ल्ड वाईड जर डिस्कस करायचं म्हटलं तर 1 to 3% असे पर्सन आहेत की ज्यांच्यामध्ये HIV हा तर पर्टिक्युलर काय असणार माहिती का, व्हायरस एंटर करतो बट यांना इन्फेक्शनच होत नाही. बिकॉज ऑफ व्हॉट? कारण की त्यांच्या केमो रिसेप्टरमध्ये नॅचरली काय झालंय? म्युटेशन. काय झालंय? म्युटेशन. मग आता या स्पेसिफिकली किमो रिसेप्टरसाठी आपल्या बॉडीमध्ये जो त्याचा रिसिव्हर असणार आहे तो चेंज झालेला आहे. त्यामुळे जरी व्हायरस एंटर केला मल्टिपल पार्टनर बरोबर किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन करताना, टिश्यू ट्रान्सप्लांट करताना जर का HIV व्हायरस जरी बॉडीमध्ये एंटर केला तरी त्या पर्सन मध्ये HIV तर नक्की बघायला भेटणार आहे बट एड्स त्याला होणार नाही. हा कन्सेप्ट अंडरस्टँड होतोय का मला सांगा पहिल्यांदा? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? सो इन्फेक्शन होण्यासाठी कंपल्सरी दोन्ही रिसेप्टर याच्यामध्ये मॅच होणं गरजेचं आहे. पहिला कोणता? दुसरा? समजलेत पर्यंत? अरे क्लिअर झाले की नाही? हा टॉपिकला काय करायचं की तुम्हाला याच्यामध्ये आयडेंटिफाय करून घ्यायचं. बोला काय डाऊट आहे? म्युटेशन होण्याचे डिफरंट डिफरंट असू शकतात. म्युटेशनच्या केसमध्ये मला काय सांगायचं की जेनेटिक मटेरियलवरती जर एखादा कोणता म्युटेशन कॉज करणारा फॅक्टर जर आला त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, राईट ना, जो म्युटेशन करू शकतो, इट मे बी फिजिकल, इट मे बी केमिकल, और इट मे बी काय असणार आहे तुमच्या रेडिएशनच्या कन्सर्न मध्ये कोणी येऊ शकतो, त्याच्यामध्ये काय कन्फर्म नाही. जस्ट लाईक कॅन्सर कॉज होण्यासाठी आपल्या जेनेटिक मटेरियलमध्ये काय व्हायला पाहिजे? म्युटेशन व्हायला पाहिजे. तर म्युटेशन कशाने पण होऊ शकतं, ते काय कन्फर्म नाही म्युटेशन कशामुळे येईल. समटाइम्स बेसिकली हा व्हायरस पण रिस्पॉन्सिबल असू शकतो म्युटेशन आणण्यासाठी, किंवा स्पेसिफिकली काय असणार आहे आपल्या बॉडीमध्ये जे काही फूड मटेरियल एंटर करणार आहे त्यांना पण बेसिकली म्युटेशन येऊ शकतं. सो इट्स कम्प्लिटली डिपेंडिंग अपॉन द काय असणार आहे त्या म्युटेशन कॉज करणाऱ्या फॅक्टरवरती, तो आपण कन्फर्म नाही सांगता येत. म्हणजे याच्यामध्ये जे असणार आहे ना, हा जो रिसेप्टर म्हणजे हा जो अँटीजन बघायला भेटतो तो स्पेसिफिक राहणार आहे. इकडे म्युटेशन कोणामध्ये येणार आहे? ह्युमन मध्ये. हे चेंज करू शकत नाहीये. हा, मग आपण जर का म्युटेट करण्याच्या भानगडीत जर पडायला लागलो तर कितीतरी जेनेटिक मटेरियल चेंज होऊ शकतं, आणि त्या जर का बेसिकली लिम्फोसाइट मधला एडीएची जीन जर का डिस्टर्ब जर झाली तर त्या पर्सनला आपण इंटेन्शनली काय केलं? इम्युनिटी डेफिशियंटच करू शकतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका की कशी माझी सेल मी म्युटेट करन आणि मग बेसिकली किमो रिसेप्टर कसे डॅमेज करून टाकन की ज्याच्यामुळे या दोघांची रिएक्शन होणार नाही. तुम्ही लक्ष कोणावर द्यायला पाहिजे? प्रिव्हेन्शन वरती, ना की पर्टिक्युलरली असं काहीतरी धिंगाणा करण्यावरती. समजतंय का? असलं काय जर काय कांड केलं तर मग काय धिंगाणाच होणार आहे. इट्स बेटर टू काय करायचं, आपल्याला कशावरती फोकस करायला पाहिजे? प्रिव्हेन्शनचे जे फॅक्टर्स आहेत त्यांच्यावरती फोकस करा. इथपर्यंत पण अंडरस्टँड झालंय? मग आता मला सांगा अल्टिमेटली हा व्हायरसचा CD4 रिसेप्टर मॅच झाला, MHC रिसेप्टर राईट ना, MHC मेजर हिस्टो कॉम्पॅक्टिबिलिटी कॉम्प्लेक्स, हे जर का मॅच जर झालं, थर्ड थिंग काय झाले आता? किमोकाइन रिसेप्टर. हे पण इथं काय समजा मॅच जर झालेत, कोणाचे आपले? किमोकाइन रिसेप्टर, किमो काइन रिसेप्टर जर का इथं मॅच जर झाले, राईट ना, तर डेफिनेटली समजून घ्या इथं पहिली गोष्ट मॅचिंग कोणाचं व्हायला पाहिजे? CD4 रिसेप्टर. दुसरे काय पाहिजे? किमोकाइन रिसेप्टर. तर डेफिनेटली हा व्हायरस आता बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे, राईट ना. आणि महत्वाची गोष्ट, ही अॅनिमल सेल आहे, त्या अॅनिमल सेलची आउटर मोस्ट लेअर कशाने बनलेले? प्लाझ्मा मेम्ब्रेन, लिपिडची बायलेअर. व्हायरसची आउटर मोस्ट एनव्हलप कशाने बनलेले? लिपिडचे बायलेअर, राईट ना. मग जेव्हा कधी बेसिकली व्हायरस बॉडीमध्ये एंटर करायचा ट्राय करणार आहे, डेफिनेटली त्याची बेसिकली लिपिडची प्लाझ्माची जी बायलेअर असणार आहे, आपली लिपिडची बायलेअर असणार, ते एकमेकांना बराबर मॅच होताना बघायला भेटणार आहे. त्यामुळं व्हायरसची आउटर मोस्ट लेअर मी तुम्हाला इथं ऍज इट इज आपल्याच फॉर्म मध्ये मेनली मेन्शन करून देतोय, कोणताही वेगळा कलर युज करत नाही. म्हणजे लिपिडची बायलेअर ही कोणाची आहे आणि ती कोणाची आहे? अॅनिमल सेलचे. अंडरस्टँड होते? आता ऍज इट इज त्याला मटेरियल असणार आहे, कोर पार्ट इथे त्यांना बघायला भेटणार आहे, राईट ना. कोर पार्ट मेनली मेन्शन करतो, कोर पार्ट मध्ये आपले कोण असणार? मॅट्रिक्स आणि कॅप्सिड आणि इंटरनल जेनेटिक मटेरियल आणि एन्झाइम्स, राईट ना. सायमल्टेनियसली याच्यावरती काय असणार आहे, याचे जे काय स्पेसिफिक आपण ते डिस्कस करू शकतो, काय असणार आपले हे सगळे? येस, ग्लायकोप्रोटीनचे स्ट्रक्चर मेनली मेन्शन करून घेतोय, जस्ट लाईक याच्यावरती सगळे त्याचे प्रोटीन असे येताना बघायला भेटतात. बट यांच्यामध्ये आता आपण इंटरेस्टेड नाही, बिकॉज जे व्हायचं त्याचं होऊन गेलेलं आहे. म्हणजे काय असणार की अटॅचमेंट ऑफ व्हायरस विथ काय असणार आहे? अॅनिमल सेल. नाव दिस कोर पार्ट विल एंटर इन टू द काय असणार आहे स्पेसिफिक आपल्या बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे. आता कोर पार्ट मध्ये पहिल्यांदा काय असणार आहे? मॅट्रिक्सचा पार्ट आहे,
त्यानंतर बेसिकली कॅप्सिडचा पार्ट असणार आहे, बट दीज आर नॉट मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द इन्फेक्शन. इन्फेक्शनसाठी मेनली रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे? जेनेटिक मटेरियल. तो काय असणार आहे? सिंगल स्टँडर्ड RNA. तर मला सांगा यातला हा कोर पार्ट मधला मॅट्रिक्स आणि कॅप्सिड हे जसं बॉडीमध्ये आपल्या येतं ना, डिझॉल्व्ह केलं जातं बाळांनो. सो इथं मेनली मेन्शन करून घेतो काय असणार आहे बघा, मॅट्रिक्स अँड काय असणार आहे? कॅप्सिड. कॅप्सिड जे येताना बघायला भेटणार आहे ते काय असणार आहे? डिझॉल्व्ह होताना बघायला भेटणार आहे. आता हे जर डिझॉल्व्ह झालं तर बाहेर काय पडलं मला सांगा? बाहेर काय पडणार याच्यामधून? मॅट्रिक्स गेलं, त्यानंतर तुमचा कोण गेला? कॅप्सिड गेलं, तर काय बाहेर पडलं? RNA. तर इथं बेसिकली तुमचा काय असणार आहे? पहिला एक सिंगल स्टँडर्ड RNA येताना बघायला भेटणार आहे. अरे सॉरी नो, तर हा तुमचा कोण झाला? सिंगल स्टँडर्ड RNA बघायला भेटणार आहे. सांगा RNA कोणता आहे? व्हायरल ऑर बेसिकली ह्युमन असणार व्हायरल असणार आहे. तर आता बॉडीमध्ये कोण एंटर केलाय? व्हायरसचा जेनेटिक मटेरियल. क्लॅरिटी येते, आणि ती पण बेसिकली कोणत्या असणार आहे? आपल्या मॅक्रोफाज मध्ये येताना बघायला भेटणार आहे. बट ही जी मॅक्रोफाज असणार आहे अॅनिमल सेल असणार आहे, डिफरंटली याच्याकडे हिचा न्यूक्लियस प्रेझेंट और अब्सेंट आहे ना? न्यूक्लियस आहे ना? ब्लड सेल आहे, न्यूक्लियस प्रेझेंट और अब्सेंट. कोणामध्ये अब्सेंट आहे? RBC. तर इथं जर का डिस्कस करायला गेलो तर बघा या केसमध्ये काय असणार आहे? या फॉर्म मध्ये तुमचा हा पर्टिक्युलर काय असणार आहे बाळानो? एक पर्टिक्युलरली न्यूक्लियसचं स्ट्रक्चर इथे मेनली मेन्शन करून घेतोय. सांगा हे न्यूक्लियस स्ट्रक्चर कसं असणार? डबल मेम्ब्रेन बॉन्डेड. अरे सॉरी नो, राईट ना? सो अशा पद्धतीने काय असणार? डबल मेम्ब्रेन बॉन्डेड तुम्हाला न्यूक्लियस इथे त्यांना बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टीजला आपण थोडंसं काय करूया इथे मेनली डिस्कस करून घेऊया, क्लॅरिटी होऊन जाईल बघा आता. ओके, या फॉर्म मध्ये हे स्ट्रक्चर मी इथं कंटिन्यू करून घेतोय. आणि ऑब्विसली न्यूक्लियसच्या आत आपलं काय असणार? जेनेटिक मटेरियल इज नथिंग बट काय असणार आहे? DNA. हा DNA जो असणार तो ह्युमन DNA, और आपण त्याला मेनली मेन्शन काय करणार आहे? होस्ट DNA, बिकॉज HIV इज अन पॅरासाइट आणि ह्युमन सेल इट्स अन होस्ट. सो ऑब्विसली याच्यामध्ये काय असणार तुम्हाला? नॉर्मल असा काय असणार? DNA येताना बघायला भेटणार. दिस इज नथिंग बट काय असणार? ह्युमन DNA. नॉर्मल फॉर्म मध्ये काय केलं की इथे मेनली मेन्शन करून टाकलेलं आहे. सो याला मी नेमिंग केलं, काय केलं याला? ह्युमन DNA. और एनसाठी वर्ड यूज करते होस्ट DNA. राईट ना? होस्ट DNA मेनली मेन्शन करून घेतो. राईट. आणि हा काय असणार आपला? न्यूक्लियस. काय असणार याच्यामध्ये? न्यूक्लियस आपण इथे मेनली डिस्कस केलेला आहे. हा न्यूक्लियस आला. सांगा इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? नाव दिस सिंगल स्टँडर्ड RNA विल कन्वर्ट इनटू द व्हॉट? डबल स्टँडर्ड DNA. राईट ना? सो हे जर का मला कन्व्हर्जन करायचं असेल तर डेफिनेटली काय एन्झाईमची गरज आहे. दॅट एन्झाईम वी कॉल्ड एज अ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. सो इथं माझा फर्स्ट एन्झाईमचे ऍक्शन होताना बघायला भेटणार की जे एन्झाईम बाय द बेसिकली व्हायरस आपल्या बॉडीमध्येच घेऊन आलेला आहे. सो सिंगल स्टँडर्ड RNA असणार आहे, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होताना बघायला भेटणार आहे? डबल स्टँडर्ड DNA मध्ये. कोणामध्ये होणार आहे? डबल स्टँडर्ड DNA. आता हा जो DNA बेसिकली बनताना बघायला भेटणार आहे, डबल स्टँडर्ड DNA. सगळा DNA कोणता आहे? व्हायरल ऑर बेसिकली ह्युमन? व्हायरल DNA. कोणता बघायला भेटणार आहे? व्हायरल DNA त्यांना बघायला भेटणार आहे. पण इथं अंडरस्टँड होतोय? आता मला सांगा, हा जो काय व्हायरसचा DNA असणार आहे तो आपल्या ह्युमनच्या DNA बरोबर इंटिग्रेट करावा लागणार आहे, मिक्स करावा लागणार आहे. यासाठी वर्ड यूज करते एनकॉर्पोरेट करावा लागणार आहे. तर एनकॉर्पोरेट करायचं असेल तर डेफिनेटली इथं माझा अजून एक एन्झाईम यायला पाहिजे. कोणता असणार आहे? इंटिग्रेज एन्झाईम. सो नाव द सेकंड एन्झाईम विल वर्क अँड व्हायरल DNA विल इंटिग्रेट विथ व्हॉट? होस्ट DNA और ह्युमन DNA बरोबर काय असणार? त्याच्याबरोबर इंटिग्रेट करताना बघायला भेटणार. नाव दिस इज द प्रोसेस. बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार. इथं तुमचा सेकंड एन्झाईम येताना बघायला भेटणार इज नथिंग बट कोण असणार आहे? इंटिग्रेज नावाचा एन्झाईम येईल. आता इंटिग्रेज एन्झाईमची जर ऍक्शन झाली तर डेफिनेटली ह्युमन DNA बरोबर कोण इंटिग्रेट होणार आहे? आपला व्हायरल DNA. आता व्हायरल DNA तर काय असणार आहे? इंटिग्रेट होताना बघायला भेटणार. सो ऍक्शन कशी असणार आहे मी तुम्हाला अल्टिमेटली शो करून देतोय, अंडरस्टँड होऊन जाईल. हा तुमचा ह्युमन DNA बरोबर इंटिग्रेट झालेला आहे. कोणता? व्हायरल DNA. अंडरस्टँड होतोय? सो मला सांगा हा होस्ट DNA नाव विल बी व्हॉट? अरे कसं असणार आहे? हा ह्युमन DNA राहणार आहे का व्हायरल DNA बनणार आहे? व्हायरल DNA इथे येताना बघायला भेटणार आहे. हा कसा झाला माझा? व्हायरल DNA होताना बघायला भेटणार आहे. नाव द नॅचरल सायन्स इज परफॉर्म. नॅचरल सायन्सचं मिनिंग काय असतं? DNA पासून RNA, RNA पासून प्रोटीन. नॅचरल सायन्सचं बेसिकली मेकॅनिझम असतं आपल्या बॉडीमध्ये. राईट ना? एव्हरी टाइम आपल्या बॉडीमध्ये मेकॅनिझम चालू आहे. सो माझा सिंपल साधा क्वेश्चन आहे, नाव दिस व्हायरल DNA विल ट्रान्सक्राईब अँड फॉर्म RNA. अरे बनणार आहे का नाही? राईट ना? तर इथे काय बनणार आहे? RNA बनताना बघायला भेटणार आहे. सो वी विल फॉर्म हिअर काय असणार आहे? सम RNA मॉलिक्युल. राईट ना? सो यांच्यामध्ये काय असणार तुमचा? अल्टिमेटली इथून हा जो RNA बेसिकली बाहेर येताना बघायला भेटणार. पहिली गोष्ट, RNA कुठे बनणार आहे? न्यूक्लियस ना मध्ये. राईट ना? इथे काय बनला तुमचा? RNA बनताना बघायला भेटणार आहे. हा RNA कोण झाला? व्हायरल RNA और होस्ट म्हणजे काय असणार आहे? ह्युमन RNA. व्हायरल RNAच बनताना बघायला भेटणार आहे. आणि RNA आता बाहेर येणार आहे. कशासाठी सांगा? ट्रान्सलेशन करायचं ह्याला.
ट्रान्स्क्रिप्शन झालेलं आहे, काय करायचं त्याला ट्रान्सलेशन. तर इथं तुमचा काय असणार आहे, आरएनए येताना बघायला भेटणार आहे. आणि हा आरएनए नाव वी विल काय असणार आहे, पर्टिक्युलरली स्ट्रक्चर बनवून देताना बघायला भेटणार कोणासाठी, की एक रायबोसोम बरोबर प्रोटीनचं फॉर्मेशन करून देण्यासाठी. सो इथं जे काही आरएनए बाहेर येताना बघायला भेटणार आहे, मी या आरएनएचं काय करतो बाळांनो माहिती आहे का, दोन फॉर्म मध्ये बेसिकली तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करून देतो, त्याची क्लॅरिटी होऊन जाईल. हा एक आरएनए बेसिकली येणार आहे आणि हा दुसरा एक आरएनए येताना बघायला भेटणार आहे. तर यांच्यामध्ये काय केलं जाणार आहे बघा, एक जो बेसिकली आरएनए ऍज अ बेसिकली ऍक्ट होताना बघायला भेटणार काय असणार आहे, जेनेटिक मटेरियल म्हणून. जेनेटिक मटेरियल. आणि जेनेटिक मटेरियल तुम्हाला माहिती आहे कसं असतं, सिंगल स्टँडर्ड आरएनए. बेटा सिंगल स्टँडर्ड आरएनए तुम्हाला याच्यामध्ये राईट ना. हा जो काही माझा कोण असणार आहे, व्हायरल आरएनए इथे मेनली मेन्शन करून घेतलेला आहे. क्लॅरिटी ते व्हायरल डीएनए पासून काय बनला माझा व्हायरल आरएनए. आणि हा जो बेसिकली दुसरा व्हायरल आरएनए बघायला भेटणार आहे, नाव इन कॉन्टॅक्ट विथ काय असणार आहे, रायबोझोम. हा डेफिनेटली काय प्रोड्यूस करणार आहे सांगा, अरे काय प्रोड्यूस करणार आहे इथं, प्रोटीनचं फॉर्मेशन करेल ना, राईट ना. तर इथं काय असणार आहे, प्रोटीनची अशी लॉंग चेन बनताना बघायला भेटणार आहे. त्यावर खूप सारे प्रोटीन इथं बनताना बघायला भेटणार आहेत. बट सिच्युएशन अशी आहे की हे जे प्रोटीन असणार आहेत ते कोणत्या फॉर्म मध्ये असतात, इनॅक्टिव्ह प्रोटीन असतात. कसे असणार आहेत, इनॅक्टिव्ह प्रोटीन येणार आहेत. आता म्हणत असेल की सर प्रोटीन इनॅक्टिव्ह आहे, त्यांचा काय युज होणार आहे, सिंपल साधी गोष्ट, इनॅक्टिव्ह प्रोटीनच फर्दर ऍक्टिव्ह होऊन या स्पेसिफिक व्हायरसचे दोन कोर पार्टचे मेम्ब्रेन परत बनवणार आहे. कोणतं, एक कॅप्सिड आणि दुसरं मॅट्रिक्स. अंडरस्टँड होतंय. सायमेटेनियसली याच्यामध्ये अजून काही पार्टिकल्स बनवले जातात, जनरसला काय असणार आहे, तीन एन्झाईम्स, रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेज, इंटिग्रेज अँड प्रोटीएज. हे एन्झाईम परत बनवायचे, कारण की या व्हायरसला फक्त इथेच थांबायचं आहे का, नाही, दुसऱ्या एका सेलमध्ये जाऊन तिथे इन्फेक्शन कॉज करायचं आहे. म्हणजे हे जे काही बेसिकली प्रोटीन असणार आहे ते प्रोटीन ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. जर हे प्रोटीन ऍक्टिव्हेट झाले नाहीत तर व्हायरस इतर राहून पण, म्हणजे किमोकाइन रिसेप्टर मॅच होऊन, सीडीफोर रिसेप्टर मॅच होऊन, देन त्यानंतर जर का आपण इथं पर्टिक्युलरली जर ह्यांना थांबवलं तर व्हायरस पुढे मल्टिप्लाय होऊ शकत नाही, दुसऱ्या बेसिकली सेलमध्ये जाऊ शकत नाही. का गेला तर कोण जाणार आहे, आरएनए जाईल. आणि आरएनए जर गेला तर आपल्या सायटोप्लाझम मध्ये लायसोसोम प्रेझेंट आहे, जो न्यूक्लियस एन्झाईम ऍड करणार आहे. आणि ते आरएनएच्या म्हणजे व्हायरसच्या काय असणार आहे, एचआयव्ही व्हायरस जो आरएनए त्याला डिस्ट्रॉय करून टाकल, व्हायरस पुढे कंटिन्यूस होणार नाही. म्हणजे नक्कीच मला सांगा या प्रोटीनचं काय झालं पाहिजे, ऍक्टिव्हेशन. नाव देट इज अ थर्ड एन्झाईम ऍक्ट होताना बघायला भेटणार, कोणता, प्रोटीएज. दिस प्रोटीएज विल ऍक्टिव्हेट दिस इनॅक्टिव्ह व्हायरल प्रोटीन इनटू द ऍक्टिव्ह व्हायरल प्रोटीन. समजते काय कंडिशन झालेत, तिथे ऍक्टिव्ह प्रोटीन काय असणार आहे ते बनताना बघायला भेटणार आहेत. म्हणजे आता फर्दर कंडिशन जर घ्यायची म्हटली बाय द ऍक्शन, इथे जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आपला बघायला भेटणार आहे, थर्ड बेसिकली एन्झाईम इज नथिंग बट काय असणार आहे, प्रोटीएज. प्रोटीएज काय असणार आहे, याच्यावरती ऍक्ट होईल आणि दिस इनॅक्टिव्हेट प्रोटीन विल काय असणार आहे, ऍक्टिव्ह होताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. पहिल्यांदा जरा तुम्हाला ऑरेंज कलर दाखवलाय इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये, आता ग्रीन कलर दाखवलाय का तर ऍक्टिव्ह झालेले आहेत. हे ऍक्टिव्ह प्रोटीन आता मेकॅनिझम काय परफॉर्म करणार आहे थोडं नीट समजून घ्या. यांच्यापासून काय काय बनताना बघायला भेटणार आहे मला सांगा, काय बनवलं तुमचे कोर, कोर पार्ट बनताना बघायला भेटणार आहे, कोर पार्ट बघायला भेटणार आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे, RIP बनताना बघायला भेटणार आहे. अरे सर नो, RIP कोण आहे, एन्झाईम्स आपले, राईट ना. हे तीन टाईपचे बनताना बघायला भेटणार आहेत. सो आता अल्टिमेटली जर डिस्कस करायला गेलो तर अशा आता एका सेलमध्ये कोण बनलेला आहे आपला, एक व्हायरस बनलेला आहे. त्या व्हायरसचं आउटर मोस्ट लेअर काय असणार आहे सांगा पुन्हा एकदा, आपलं काय बनणार आहे, मॅट्रिक्स बनताना बघायला भेटणार आहे. अरे सॉर नो. इनर मोस्ट लेअर काय असणार आहे, मॅट्रिक्स बनताना, सॉरी, कॅप्सिड बनताना बघायला भेटणार आहे. आणि कॅप्सिडच्या आत मला जेनेटिक मटेरियलची गरज आहे. जेनेटिक मटेरियल माझ्याकडे आहे का रे, व्हायरसचं जेनेटिक मटेरियल माझ्याकडे आहे का, आहे ना. इथं व्हायरल आरएनए आहे ना, तो व्हायरल आरएनए परत एंटर करताना बघायला भेटणार आहे. सो व्हायरल आरएनए काय झाला की तुम्हाला इथं असा एंटर करताना बघायला भेटणार. सांगा व्हायरल आरएनए बरोबर मला अजून कोणाची गरज आहे, एन्झाईमचे. एन्झाईम बनवले का मी, तर हे बेसिकली जे एन्झाईम असणार आहेत ते पण फर्दर काय असणार याच्यामध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहेत. सो नाव द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द व्हायरस इज फॉर्म्ड, राईट ना. बट आता मला सांगा ह्या व्हायरसला इथून बाहेर पडायचं आहे ना, मग बाहेर पडायचं असेल तर जाता जाता पुन्हा एकदा आपली मेम्ब्रेन सोबतीने घेऊन जाताना बघायला भेटणार आहे. मग ज्यावेळी हा व्हायरस इथून बाहेर पडेल त्यावेळी सिच्युएशन मध्ये काय असणार आहे बघा, ही अशी मेम्ब्रेन पुन्हा एकदा काय असणार त्याच्याबरोबर जाणार आहे आणि इन्सर्टला ऍज इट इज स्ट्रक्चर काय असणार पुढे एंटर करताना बघायला भेटणार की ज्याच्यामध्ये इन जनरल मध्ये आउटर फॉर्म मध्ये कोण गेला तुमचा, हा स्पेसिफिकली मॅट्रिक्स ना. इनसाइडला काय असणार तुमचं, कॅप्सिड आलं, त्याच्यामध्ये काय असणार आहे, इंटरनल जेनेटिक मटेरियल बेसिकली येताना बघायला भेटणार आहेत. आणि अल्टिमेटली आतमध्ये काय असणार आहे, सम एन्झाईम्स. सो हा एक एन्झाईम आला, राईट ना. फर्दर इथे एक दुसरा एन्झाईम येताना बघायला भेटणार आहे आणि अजून एक काय असणार इथं, तिसरा एन्झाईम बेसिकली आपण इथे डिस्कस करून घेतो. अंडरस्टँड होते. सायमल्टेनियसली आता याच्यामध्ये काय असणार, मॉडिफिकेशन होऊन आउटर मोस्ट लेअर वरती या स्पेसिफिकली व्हायरस स्ट्रक्चर होती काय फॉर्म होताना बघायला भेटणार आहेत, सम अदर प्रोटीन्स जस्ट लाईक काय काय बनताना बघायला भेटणार आहे तुमचे, हे GP120 आणि GP41, राईट ना. तर या टाईपचे काय असणार स्ट्रक्चर
फर्दर परत बनताना बघायला भेटणार आहेत. अशा प्रकारे एक HIV व्हायरस नवीन काय झाला की बॉडीमध्ये प्रिपेअर झालेला आहे. समजलं मेकॅनिझम कसं झालेलं आहे? बघा एकदा डायग्राम आणि त्याच्यामध्ये तुम्ही आयडेंटिफाय करून घेऊ शकता हाऊ व्हायरस विल कम्प्लीट देअर लाईफ सायकल इन टू द काय असणार आहे ह्युमन सेल. सो ही जी काय स्पेसिफिकली अॅनिमल सेल आहे राईट ना, मेनली मेन्शन करून घेतोय कोण असणार आहे तुमची एक अॅनिमल सेल इज नथिंग बट ही तुमची कोण असणार आहे मॅक्रोफाज. ऑलवेज ठेवा कोण असणार आहे मॅक्रोफाज राईट ना. मॅक्रोफाज वरती काय असणार आहे मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. सिच्युएशन अशी होती की व्हायरस आपला बेसिकली नंबर इनसाइड द मॅक्रोफाज वाढवत 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 जात असतो कंटिन्युअसली, बट कधी मॅक्रोफाजला मारून टाकत नाही. म्हणजे व्हायरस बनवायचे 10 बनलेत, 8 बाहेर काढायचे, 2 आतमध्ये ठेवून टाकायचे. म्हणजे हळूहळू व्हायरसचा नंबर वाढवला जाणार आहे आणि हळूहळू व्हायरस काय असणार आहे बाहेर पडताना बघायला भेटणार आहेत. लायटिक सायकल आणि लायसोजेनिक सायकल दोन टाईपच्या सायकल इथे परफॉर्म होताना बघायला भेटणार आहेत. जेव्हा एखादा व्हायरस एखाद्या सेलमध्ये नंबर ह्यूज अमाऊंटमध्ये वाढवतो आणि सेलला बस्ट आउट करून बाहेर पडतो, तर ती जी सायकल असती तिला लायटिक सायकल असं आपण म्हणतो राईट ना. सेलला बस्ट आउट करून बाहेर पडणाऱ्या व्हायरसच्या सायकलला काय म्हणतो लायटिक सायकल. बट जिथं व्हायरस थोडा थोडा करत बाहेर पडत असतो, स्लोलीच बाहेर पडत असतो, ती सायकल जी असणार त्याला काय म्हणतो लायसोजेनिक सायकल. कोणती असणार आहे लायसोजेनिक सायकल. सो HIV व्हायरस परफॉर्म विच सायकल लायसोजेनिक. अंडरस्टँड होतोय? त्यामुळे मला सांगा मॅक्रोफाज मरणार आहे का? नाही. म्हणजे कंटिन्युअसली व्हायरसचं प्रोडक्शन मॅक्रोफाज मध्ये कंटिन्युअसली होताना बघायला भेटणार आहे. दॅट्स वाय दिस मॅक्रोफाज वी कॉल्ड एज HIV फॅक्टरी. फॅक्टरी म्हणून ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. HIV ची फॅक्टरी बळावणं ही HIVचं कंटिन्युअसली काय असणार प्रोडक्शन इथे होताना बघायला भेटणार आहेत. क्लॅरिटी येते? नंबर नंबर वाढत चाललेत. मग मला सांगा सगळेच व्हायरस जर राहताना बघायला भेटणार आहेत हे व्हायरस फर्दर काय असणार आहे माहिती आहे का? बॉडी मधल्या वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेलला फर्दर इन्फेक्शन कॉज करताना बघायला भेटणार आहे. आणि दॅट मोस्ट इम्पॉर्टंट सेल इज नथिंग बट आपले असणार आहे टी हेल्पर सेल. काय असणार आहे टी हेल्पर सेल. हिच्यावरती काय असणार आहे ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. बिकॉज टी हेल्पर सेल ऑल्सो हॅव वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिसेप्टर अँड दॅट रिसेप्टर इज नथिंग बट काय असणार आहे CD4 रिसेप्टर. अरे सॉर नो. टी हेल्पर सेल वरती काय असणार आहे पर्टिक्युलरची ऍक्शन होणार आहे. मग टी हेल्पर सेल मध्ये हा व्हायरस बॉडीमध्ये एंटर करणार, पुन्हा टी हेल्पर सेलचा त्याचा नॉर्मल DNA युज करणार आणि स्वतःचा DNA इंटिग्रेट करणार. मग त्याच्यामध्ये पुन्हा व्हायरल पार्टिकल्स इज नथिंग बट काय असणार आहे RNA. व्हायरल RNA, व्हायरल RNA पासून फर्दर व्हायरल प्रोटीन्स, व्हायरल एन्झाइम्स, व्हायरल मॅट्रिक्स आणि व्हायरल काय असणार आहे कॅप्सिड. हे सगळं बनवलं जाणार आहे आणि बनवल्यानंतर फर्दर या सेलला परत मारलं जाणार आहे आणि मारून पुन्हा काय असणार नवीन एका सेलवरती इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. पण आता विषय थोडासा समजून घ्या की जर का तुम्ही ही टी हेल्पर सेल जर बैठले तर बॉडीमध्ये बाळून दोन टाईपचे फंक्शन परफॉर्म करून देताना बघायला भेटणार आहे. टी हेल्पर सेल जर डिस्कस करायचं म्हटलं तर बॉडीमध्ये टी लिम्फोसाइटची सेल आहे. सो डेफिनेटली या सेलकडून आपल्याला काय असणार आहे CMI भेटताना बघायला भेटणार आहे, सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स येताना बघायला भेटणार आहे. टी हेल्पर सेल आहे ना, तर टी सेल आहे म्हणजे काय भेटली तुम्हाला सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. आणि ही सेल बेसिकली बॉडीमध्ये बी लिम्फोसाइटला काय करते बाळून स्टिम्युलेट करते. कशासाठी अँटीबॉडी प्रोडक्शन करण्यासाठी. अँटीबॉडी प्रोडक्शन कडून अँटीबॉडी कडून आपल्याला एक इम्युनिटी भेटते कोणती HMI ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स और ऑल्सो कॉल्ड एज अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. आता मला सांगा इथं AMI और CMI और HMI जर का माझे पर्टिक्युलरली या HIV व्हायरसनं तुमच्या टी हेल्पर सेलला जर मारून टाकलं तर मला CMI भेटणार आहे का रे, मला HMI भेटणार आहे का रे? विषय संपला. म्हणून बॉडीमध्ये मेन जर रोल बघायचा म्हटला तर या व्हायरसचा आपल्या बॉडीमधली पहिल्यांदा महत्वाची सेल उडवून टाकायची ती म्हणजे काय असणार टी हेल्पर सेल. टी हेल्पर सेल जर का गेली ना तुम्हाला CMI भेटतोय ना तुम्हाला AMI भेटतोय, म्हणजे अल्टिमेटली तुमची इम्युन सिस्टम डॅमेज झाली, इम्युन डेफिशियंट झाला. आणि इम्युन डेफिशियन्सी जर का झाला तर बॉडीमध्ये आता अदर ऑर्गॅनिझम आरामात इन्फेक्शन कॉज करताना बघायला भेटणार आहेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये एनसाठी एक्झाम्पल देते काय सम बॅक्टेरिया असणार आहेत राईट ना, मायक्रोबॅक्टेरिया मेनली मेन्शन करून दिलाय, व्हायरस असणार आहेत, फंगस असणार आहेत, टोक्झोप्लाझम मेनली तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत राईट ना. असे काही ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये एंटर करणार आहेत, इन्फेक्शन कॉज करणार आहेत आणि अपॉर्च्युनिस्टिक डिसीजेस होताना बघायला भेटणार आहेत. आता अपॉर्च्युनिटी डिसीजेस मेनली मेन्शन काय करायचं समजून घ्या. इन जनरल मध्ये समजा तुम्ही आता बेसिकली रेस्पिरेशन करताय, बॉडीमध्ये सर्टन अमाऊंट मध्ये काय असणार एअर एंटर करताना बघायला भेटणार. काय वाटतं तुमच्या बॉडीमध्ये व्हायरस और बॅक्टेरिया और फंगल और इन सिंपल फॉर्म मध्ये एखादा पॅथोजेनिक एंटर करत असणार आहे का नसणार आहे? असणार आहे, ऑब्विसली एंटर करणार आहे. बट स्टील तुमच्या बॉडीमध्ये प्रायमरी और इनंट इम्युनिटी तिथे वर्क करताना बघायला भेटणार आहे. फिजिकल और फिजिओलॉजिकल
बॅरियर तुम्हाला वर्क करताना बघायला भेटणार आहे. चला तिथून जर काय करता बॅक्टेरिया बॉडीमध्ये जर एंटर केला तर बॉडीमध्ये सीएम आणि एएमआय च्या थ्रू तुम्हाला प्रोटेक्शन होताना बघायला भेटणार आहे. बट इमॅजिन करा तुमच्या बॉडीमध्ये अशा पद्धतीने जर का सीएम आणि एएमआय जर का कोलॅप्स जर झालेत तर तो जो बॅक्टेरिया तुम्हाला बेसिकली इन्फेक्शन कॉज करण्याची ॲबिलिटी नाही, तो बॅक्टेरिया तर तुम्हाला इन्फेक्शन कॉज करणार आहे. आणि असं जर का इन्फेक्शन जर होत असेल तर म्हणजे याचं मिनिंग काय, आपल्या बॉडीमधली ह्या इम्युन सिस्टमचं कोलॅप्स होणं म्हणजे एका बॅक्टेरियाला और एखाद्या पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमला अपॉर्च्युनिटी भेटणं आपल्याला इन्फेक्शन कॉज करण्याचं, राईट ना. तर या केसमध्ये जे कोणी इन्फेक्शन होणार त्याला आपण काय म्हणतो, अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. किती सिंपल कन्सेप्ट आहे सांगा. अंडरस्टँड होतोय. सो दिस इज द अल्टिमेट मेकॅनिझम रिलेटेड टू वॉट काय असणार आहे, इन्फेक्शन ऑफ HIV इंटू द काय असणार आहे, ह्युमन सेल. कम ऑन, इज देअर एनी डाऊट? समजलं तर मेकॅनिझम कसं चाललेत. सो एनसीटी जर जस्ट तुम्ही रीड जर केली तर एनसीटीच्या मदतीतून तुम्ही हे सगळे पॉईंट काय करू शकता की आता आरामात कव्हर करून घेऊ शकता. बघा एनसीटी याच्यामध्ये काय म्हणते, अदर डिसिजेसमुळे मेनली होते बाळांनो. एच आय व्ही काय, HIV एक व्हायरस आहे. तो HIV व्हायरसमुळे इम्युन डिफिशियन्सी तुम्हाला होते आणि इम्युन डिफिशियन्सी झाल्यामुळे तो पर्सन HIV किंवा एड्स न मरण्यापेक्षा अदर डिसिजेस मरताना जास्त बघायला भेटतो. त्याला कॅन्सर होतोय, निमोनिया होतोय, त्याला बेसिकली फंगल, बॅक्टेरियल, व्हायरल सगळ्या टाईपचे इन्फेक्शन होतात. अस्थमा पण त्याला होऊन जाईल. सिकल सेल अॅनिमिया, कॅन्सर होताना बघायला भेटणार. कॅपोसिक सार्कोमा बेसिकली कॅनेडी डिसीजचा डिसीज होताना बघायला भेटणार आहे. मग इमॅजिन करा अशा जर का कॅन्सरच त्याला व्हायला लागले तर मरताना बेसिकली HIV व्हायरसमुळे. मेन तर HIV व्हायरसच आहे. मेन कल्प्रिट जो असणार तो कोण HIV व्हायरसच आहे. बट डिसीज अदर डिसीज काय असणार, ट्रीटमेंट घेता 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 शहीद. भेटणार RIP होताना बघायला भेटणार आहे. सो ही प्रोसिजर मेनली काय केलं की त्याच्यामध्ये इन्क्लूड करून दिलेल्या आहेत. ओके. सो प्रॉपर्टी काय करायची त्याच्यामध्ये मेनली माहित असून द्यात. बरं, तुम्हाला काही फ्लुइड मेनली मेन्शन करून ठेवलेत. आठवते तुम्हाला बॉडी फ्लुइड अँड काय असणार आहे, ब्लड अँड ब्लड प्रोडक्ट्स मेनली रिस्पॉन्सिबल आहेत. कोलेस्ट्रम क्लिअर केले तुम्ही. सेमिनल सेमिनल फ्लुइड, सिमेन, त्यानंतर काय असणार आहे, व्हॅजिनल फ्लुइड और कोलेस्ट्रम. दिस आर दी मेनली काय असणार आहे, ब्लड HIV व्हायरस ट्रान्सफ्युजन करण्याचे फॅक्टर आहेत. बट त्यानंतर अदर मी काय एक्झाम्पल दिलेत, टीअर्स, सलायवा, त्यानंतर ना बोन मॅरो. बोन मॅरो पण स्पेशल आहे, तो पण बेसिकली रिस्पॉन्सिबल असणार आहे. बघा रेअरली जे असणार किंवा ज्यांच्यामध्ये व्हायरस प्रेझेंट नसतो ते सांगू देतो. पहिल्यांदा बॉडीचं एक फ्लुइड आहे, युरिन. अरे आहे की नाही, बॉडीचं फ्लुइड आहे ना, मग त्याच्यामध्ये HIV व्हायरस प्रेझेंट और अब्सेंट, अब्सेंट. सेकंड थिंग, स्वेट, अब्सेंट, त्याच्यामध्ये पण असणार आहे बघा, अब्सेंट राहताना बघा. सलायवा और टीअर्स असणार आहेत. जर सांगायचं म्हटलं तर 1 ते 2% असला तर, अदरवाईज कोलेस्ट्रॉल मध्ये जास्त असते. नंबर ऑफ बेसिकली बघायला भेटणार आहेत, कारण की ते बॉडी मदरच्या बॉडीमधून बाहेर पडतं ना. तर त्या केसमध्ये बॉडीमधले खूप सारे तिथं काय असणारे सेल्स और फॅक्टर्स तिथं मेनली रिस्पॉन्सिबल आहेत, त्यांना बघायला भेटणार आहेत. राईट ना. तर एस्पेशली जर सांगायचं म्हटलं तर सलायवा, देन टीअर्स, देन युरिन, देन स्वेट्स आर दी निग्लिजिबल फॅक्टर काय असणार आहे की जे इन्फेक्शन कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात, म्हणजे नसल्याच्या कॅटेगरीमध्ये. सो मी असं म्हणन, HIV व्हायरस इज अब्सेंट इन सलायवा, टीअर्स, युरिन अँड स्वेट. राईट, यांच्यामध्ये अब्सेंट असताना बघायला भेटणार आहे. आपण त्यांना जरी असले तरी कन्सिडर नाही करत आपण त्यांना. क्लिअर होते. सो प्रॉपर्टी काय करायची त्याच्यामध्ये मेनली माहिती असत. क्वेश्चन जर विचारला की इट्स अब्सेंट इन तर हे तुम्हाला फॅक्टर माहित असणं गरजेचं आहे. निग्लिजिबल आहे, नसल्यासारखं आहे, त्यामुळे आपण कन्सिडरच करत नाही त्याच्यात आहे म्हणून. ठीक आहे. बघा आता एनसाठी काय म्हणते. एनसाठीच्या पर्स्पेक्टिव्ह आपण हा टॉपिक आता कव्हर करून चाललोय. तुम्हाला सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये काय होतील कव्हर होताना बघायला भेटतील. बघा एनसाठी काय म्हणते. आता मला सांगा, व्हायरस बॉडीमध्ये एंटर केला होता. आफ्टर गेटिंग द काय असणार आहे बॉडी ऑफ द पर्सन, व्हायरस एंटर्स इंटू द काय असणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल मॅक्रोफाज. तर पहिली जी सेल डॅमेज होणार आहे ती कोणती असणार आहे, मॅक्रोफाज. सेकंड थिंग काय असतं बघा, RNA जिनोम जो असणार आहे कोणाचा, व्हायरसचा, रेप्लिकेट होताना बघायला भेटणार आहे आणि बनवणार काय असणार आहे, व्हायरल DNA. राईट ना. सो पहिल्यांदा त्याने व्हायरल DNA बनवला, सायटोप्लाझमच्या आत का न्यूक्लियसच्या आत, सायटोप्लाझमच्या आत पहिला बनवणार आहे तो. राईट ना. सायटोप्लाझमच्या आत बनवताना बघायला भेटणार. तर सांगा याच्यामध्ये एन्झाईम कोणता मदत करणार आहे, येस, कोणता असणार आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. तर इथं पहिला एन्झाईम त्याच्यामध्ये ऍक्शन करताना बघायला भेटणार आहे, ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. राईट ना. ट्रान्सक्रिप्शन केलं जाणार आहे. राईट ना. ही प्रोसिजर झाली. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजचं मिनिंग समजतं ना, फ्रॉम RNA टू DNA, आणि DNA टू RNA असणार तर ट्रान्सक्रिप्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणजे RNA पासून DNA बनवणं, ही प्रोसिजर झाली. आता कंडिशन काय होते बघा, व्हायरल DNA इज गेट इनकॉर्पोरेटेड म्हणजे काय असणार, मिक्स होणं. राईट ना. कोणाबरोबर, होस्ट DNA बरोबर. तर इथं होस्ट जो सेल्युलर काय असणार DNA असणार आहे त्याच्यावर काय असणार आहे बेसिकली बनताना बघायला भेटणार, एनकॉर्पोरेट होताना बघायला भेटणार, मिक्स होताना बघायला भेटणार. कमॉन, हे एनकॉर्पोरेट करण्यासाठी तुमचा सेकंड एन्झाईम येताना बघायला भेटणार आहे, इंटिग्रेज. आता एन्झाईम एनसायटीने दिलाय का रे, क्वेश्चन मध्ये टाकलं जातं. सो यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार दिस एन्झाईम. नाव
द नेक्स्ट वन कंडिशन काय असणार आहे मला सांगा, नॅचरल सायन्स परफॉर्म केलं जाणार आहे. स्वतः बनलाय कोण? व्हायरल डीएनए. राईट ना. नॉर्मल डीएनएचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? व्हायरल डीएनए. अरे व्हायरल डीएनए आता त्याचं नॅचरल सायन्स परफॉर्म करणार आहे म्हणजे काय बनवणार आहे? आरएनए. राईट ना. मग आरएनए बनला किंवा आरएनए प्रोटीन बनलेत, राईट ना, जे बेसिकली सगळे असणार आहेत व्हायरल प्रोटीन, व्हायरल एन्झाइम आणि व्हायरल आरएनए. म्हणजे अल्टिमेटली व्हायरसचे व्हायरल पार्टिकल्स इथं बनलेले आहेत. अरे सर नो, तो व्हायरस पार्टिकल म्हणजे समजतं ना काय असणार आहेत? प्रोटीन्स, एन्झाइम्स अँड जेनेटिक मटेरियल, हे सगळं व्हायरल पार्टिकल्स मध्ये आपण कन्सिडर करून घेऊ शकतो. द मॅक्रोफॅज कंटिन्यू टू काय असणार आहे? प्रोड्यूस व्हायरस अँड दिस वे द सेल ऍक्ट्स काय असणार आहे? HIV फॅक्टरी. मॅक्रोफॅज कंटिन्युअसली प्रोडक्शन करणार आहे, त्यात काय शंकाच नाही. आणि प्लस त्यामुळे त्याला आपण नाव काय दिलं? HIV फॅक्टरी असं नाव दिलं. सायमल्टेनियसली HIV एंटर्स इंटू द काय असणार आहे? हेल्पर टी लिम्फोसाइटो टी हेल्पर सेल्स. राईट ना. म्हणजे एका साईडला प्रोडक्शन कुठे चाललंय? मॅक्रोफाज मध्ये. तिथून सर्टन अमाऊंट मध्ये बॅक्टेरिया सॉरी व्हायरसेस बाहेर पडणार आहेत आणि कोणाला इन्फेक्शन कॉज करणार आहेत? ते हेल्पर सेलला. म्हणजे एका साईडला प्रोडक्शन चालू आहे आणि एका साईडला हेल्पर सेलला मारायचं काम पण चाललंय त्यांचं. राईट ना. टी हेल्पर सेल मध्ये लायटिक सायकल स्पेशली परफॉर्म केली जाते. टी हेल्पर सेल मध्ये, टी हेल्पर सेल मध्ये. मॅक्रोफाज सेल मध्ये म्हणत नाही मी, मॅक्रोफाज मध्ये लायसोजेनिक म्हणणार. आणि टी हेल्पर सेल मध्ये लायटिक सायकल परफॉर्म केली जाणार आहे. कारण की टी हेल्पर सेल जितक्या जास्त मरतील तितकी जास्त इम्युन सिस्टम पर्सनची काय असणार आहे? कोलॅप्स होताना बघायला भेटणार आहे. सो मला इथं गरज मॅक्रोफाजची, कारण की जितकी मोठी फॅक्टरी तितकं जास्त प्रोडक्शन. आणि टी हेल्पर सेल तर छोटूशे, पण त्याच्यामध्ये माझं प्रोडक्शन कमी होणार आहे. सो इट्स बेटर टू ब्रेकडाऊन करून टाका, तिला बस्टआउट करून टाका. सो लायटिक सेल कुठे झाली? टी हेल्पर सेल मध्ये. लायसोजेनिक सायकल, दॅट्स इट. हे प्रॉपर्टी काय करायची त्याच्यामध्ये माहिती असू द्यात. याच्यामध्ये काय असणार? प्रोड्यूस काय असणार? देअर प्रोजेनी बनताना बघायला भेटणार आहेत. नाव द प्रोजेनी व्हायरसेस रिलीज इंटू काय असणार? ब्लड अटॅक अदर काय असणार? टी हेल्पर सेल. म्हणजे बॉडीमध्ये आता टी हेल्पर सेल सगळं मरणार आहेत, त्यांना काही वाचू शकत नाहीत, आपण मारत मारत जाताना बघायला भेटणार आहे. दिस इज रेप्लिकेट लिडिंग टू काय असणार? प्रोग्रेसिव्ह काय असणार? डिक्रीज इन नंबर ऑफ काय असणार? टी हेल्पर सेल अँड बॉडी काय असणार? इन्फेक्टेड पर्सन बेसिकली बनताना बघायला भेटणार आहे. ऑब्विसली आता टी हेल्पर सेल गेल्यानंतर सीएमआय एमआय सगळं डॅमेज झाली, इम्युन सिस्टम प्रॉपर याच्यामध्ये काय असणार आहे? प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. तर याच्यामध्ये आता काय असणार? काही सिम्पटम्स बघायला भेटणार आहेत. काय असणार आहे? ड्युरिंग दिस पिरियड म्हणजे काय असणार आहे? ज्यावेळी एखाद्या पर्सनच्या बॉडीमध्ये स्पेसिफिक HIV एंटर करतो आणि बेसिकली काय करणार आहे माहिती आहे का? सीएमआय एमआय ज्यावेळी डॅमेज करणार आहे त्यावेळी त्याच्या सुरुवातीचे जे काय बेसिकली 1-2 वर्ष असणार त्याच्यामध्ये काही सिम्पटम्स बघायला भेटणार आहेत. पहिला बेसिकली सिम्पटम दिलेत बोट्स. काय असणार आहे? बोट्स फिवर म्हणजे काय असणार? इरेग्युलर फिवर असतो, येतोय जातोय येतोय जातोय असे बेसिकली कंडिशन मध्ये येताना बघायला भेटणार आहे. सेकंड थिंग काय असणार आहे? डायरिया होताना बघायला भेटणार आहे, वेट लॉस होताना बघायला भेटणार आहे. हे कॉमन सिम्पटम्स असणार आहेत. म्हणजे मला सांगा, डायरिया और वेट लॉस डायजेस्ट सिस्टमला बेसिकली काय असणार आहे? ते डॅमेज करताना बघायला भेटणार आहे. फर्दर काय असणार आहे? सम याच्यामध्ये काय असणार? टी लिम्फोसाइट याच्यामध्ये कमी कमी जमीन झाल्यामुळे, सफरिंग झाल्यामुळे अल्टिमेटली त्याला अदर ज्या काय असणार आहेत इन्फेक्शन पण होताना बघायला भेटणार, ज्याला काय असणार आहे? मायकोबॅक्टेरियम. आता मायकोबॅक्टेरियम इज मेनली रिस्पॉन्सिबल कशासाठी असणार आहे? की तुमची रेस्पिरेटरी सिस्टम डॅमेज करण्यासाठी. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द टीबी. ट्युबरक्युलोसिस म्हणतो ना आपण, तर ट्युबरक्युलोसिस कोणत्या सिस्टमचा बेसिकली डिसीज आहे? रेस्पिरेटरी सिस्टमचा. बाळांनो समजून घ्या, रेस्पिरेटरी सिस्टम डॅमेज झाली, तिकडे काय झाली? डायजेस्ट सिस्टम डॅमेज झाली. सिमिलर केसमध्ये व्हायरल, फंगल और काय असणार आहे? टोक्झोप्लाझम. हा एक टोक्झोप्लाझम आय थिंक मला वाटतं प्रोटोझोल आहे बेसिकली ऑर्गॅनिझम आहे, मी याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. टोक्झोप्लाझम नावाचं काय असणार? ऑर्गॅनिझम असणार आहे, ते इव्हन काय असणार? इन्फेक्शन कॉज करायला चालू झालेले आहेत. म्हणजे मल्टिपल टाइम्स मध्ये बघा आता बॉडीमध्ये डिफरंट डिफरंट टाइपचे बॅक्टेरिया एंटर करायला लागलेत की ज्यांची ऍबिलिटी पण नाही आपल्याला इन्फेक्शन कॉज करायची. त्याचं एक मात्र रिझन काय असणार आहे? इम्युन डिफिशियंट आपण झालो. सो दिस इज द बेसिक रिझन. द पेशंट बिकम काय असणार आहे? इम्युनो डिफिशियंट अँड दॅट काय असणार आहे? शी और काय अनेबल टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द काय असणार आहे? अगेन्स्ट दिस इन्फेक्शन्स. सो मला जर काही डिसीज आयडेंटिफाय जर करायचं असेल तर आपण एक टेस्ट करतो, त्या टेस्टचं नाव आहे एलायझा. एलायझाचा लॉंग फॉर्म एक्झामला कंपल्सरी आतापर्यंत विचारला गेलेला आहे, एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ऍसे. कमॉन, काय म्हणणार आहे? तर अशा पद्धतीने काय असणार मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. असे एक एक्सपेरिमेंटल काय करतो माहिती आहे का, की आपण परफॉर्म करत असतो, एक्सपेरिमेंट परफॉर्म करणं. राईट ना. एक्सपेरिमेंटल एक ऍक्टिव्हिटीज आहे ऍसे मध्ये आपण बघतो. राईट ना. सो ते परफॉर्म केली जाणार आहे. आणि जर का मला याला ट्रीटमेंट द्यायची असेल तर तुम्हाला एक ड्रग मेनली मेन्शन करून दिलाय, अँटी रेट्रोव्हायरल ड्रग. आता मला सांगा, रेट्रोव्हायरस आहे, त्याला मारणारं जर का मी ड्रग जर टाकलं तर ऑब्व्हियसली रेट्रोव्हायरस मारताना बघायला भेटणार आहे. बट यानं त्या व्यक्तीची लाईफ आपण जस्ट काय करू शकतो बाळांनो? प्रोलॉंग करू शकतो. प्रोलॉंगचं मिनिंग समजतंय? थोडी वाढवू शकतो. सर्टन टाइम पिरियड मध्ये, काही फ्यू इयर्स पर्यंत आपण बेसिकली वाढवू शकतो. बट आपण त्याची डेथ काय करू शकत नाही बाळांनो? अवॉइड करू शकत नाही. जी डेथ आहे ती कन्फर्म बेसिकली होताना बघायला भेटणार आहे. डेथ आपण अवॉइड करू शकत नाही. कंडिशन याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून दिलेली आहे. समजते? सो दिस इज काय असणार आहे? इन्फेक्शन कॉज करण्याचं मेकॅनिझम
आणि त्याचे सिमटम्स आपण डिस्कस केले. आता अल्टिमेटली काय असणार आहे, प्रिकॉशन घ्यायचे. आता प्रिकॉशनसाठी या एसटीडी बद्दल, वेगवेगळ्या एसटीआय बद्दल, सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन बद्दल, हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला काय केलेत माहिती आहे का, आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये मी पहिल्यांदाच तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेले आहेत. राईट ना. आता जर का इन जनरल मध्ये आपल्याला जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय वाटतं, प्रिव्हेन्शन ऑफ एड्स जर का मला करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल आपले ते 3 पॉईंट आपण कव्हर करायला पाहिजेत. पहिलं म्हणजे काय असणार आहे, मल्टिपल पार्टनर बरोबर इंटरकोस्ट अवॉइड करायला पाहिजे. सेकंड थिंग, जेव्हा कधी बेसिकली कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करायला पाहिजे. थर्ड थिंग काय असणार आहे, जेव्हा कधी बेसिकली असं HIV पॉझिटिव्ह पर्सन जर का तुम्हाला असं जर का फिलिंग जर आल्यात, तर तुम्ही एका एक्सपर्ट डॉक्टरकडे जाऊन, राईट ना, ज्वालाच्याकडे जायचं नाही, त्यापर्यंत हसत तोंड बघून गावला राईट ना, आता असं काहीतरी कंडिशन होऊन जाईल, तर त्याला आपल्याला काय करायला पाहिजे माहितीये का, की त्यांच्या अशा एक्सपर्ट डॉक्टरकडे जाऊन डिस्कशन करायला पाहिजे आणि काय करू शकतो हे बेसिकली आपण चॉईस करायला पाहिजे. अंडरस्टँड होतंय? हे एक बेसिक लेवलला झालं. देन त्यानंतर ना आपण जेव्हा कधी बेसिकली हा, आता याच्यामध्ये काय असणार आहे बघा, इन जनरल मध्ये तुम्ही ऍज अ बिकम डॉक्टर होणार आहेत इन फ्युचर मध्ये, ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळी मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला खूप सारे बेसिकली याच्या काय करणार आहे की केअरिंग घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, जेव्हा कधी बेसिकली राईट ना एखादा पेशंट आला, त्याला इंजेक्शन टोचायचं आहे, 5 रुपये वाचवण्यासाठी 30 इंजेक्शनचं जर का निडल तुम्ही दुसऱ्याला जर टोचली तर 5 रुपये तुमचे वाचतील, पण त्याचे 50,000 रुपये जातील आणि पूर्ण लाईफ पण निघून जाईल त्याच्यामध्ये. राईट ना. 5 रुपये वाचवायच्या नादाला लागू नका. गेल्या सिरेंज चालतील, नो प्रॉब्लेम, त्याच्याकडनं 5 रुपये एक्स्ट्रा मागून घ्या, त्याला सरळ सांगायचं बघ माझ्याकडे एकच सिरेंज आहे आणि जे मी या पेशंटला अशी टोचलेले आहे, आता मला परत तुला टोचावं लागणार आहे, तर तू बरा होशील, पण टोचला गेलं तर तुझ्यामध्ये असा व्हायरस एंटर करणार आहे. सो मला असं वाटतं की तुझ्यासाठी नवीन सिरिंज यूज करायला पाहिजे, पण ती आहे ती 50 रुपयाची. तो 50 रुपये देतोस का सांगा एक्स्ट्रा? राईट ना. तुला म्हणा HIV होणार आहे, तो हे बाबा नको, 50 रुपये काही 100 रुपये घे, 2 सिरिंज घे, राईट ना, एकावर एक चांगला बेसिकली युज कर, तर ते असं म्हणल. बरं जर का तुम्ही म्हटलं नाही 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 मी ह्यूज टोचणार आहे, तर तयारच होणार नाही ते, समजतंय का? आणि असलं तरी डॉक्टरकडे कधी कोणी येणारच नाही बाबा, काय एड्स द्यायला लागले, राईट ना. तर कंडिशन काय करायची थोडीशी मेनली समजून घ्या, याच्यापासून आपण काय करायला पाहिजे, अवॉइड करायला पाहिजे. पहिली गोष्ट, निडल सेम यूज नाही करायची. सेकंड, ऑर्गन असो, ब्लड असो, ट्रान्सफ्युजन करत असताना कधी त्या पर्सनचं तुम्ही काय करा माहिती आहे का, हे सगळे अनालिसिस करा, ब्लड अनालिसिस करा, HIV व्हायरस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे की नाही हे चेकआउट करा. देन त्यानंतर तुम्ही एखाद्या बेसिकली HIV पेशंटच्या कन्सर्न मध्ये, समजा एखादा HIV पेशंट आहे, राईट ना, जस्ट रिसेंटली काय झालं माहिती आहे का, HIV पॉझिटिव्ह झालेलं आहे, समजा आपण कन्सिडर केलं हट्टा कट्टा मस्तपैकी होता, बट HIV पॉझिटिव्ह निघाला, आणि इन केस मध्ये काय झालं माहिती आहे, 1-2 वर्षानंतर त्याची किडनी फेल झाली. आता किडनी फेल झाल्यानंतर तो डेफिनेटली ट्राय काय करणार आहे, किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी. किडनी ट्रान्सप्लांट करत असताना तुम्ही त्याचं बेसिकली सर्जरी जर करायला गेला, तर तुम्ही पण त्याच्यामध्ये चुकून एखादा व्हायरस तुमच्या बॉडीच्या जर का एखाद्या फ्लुइडच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्फेक्टेड होऊ शकता. सो अशा केसमध्ये हेपॅटायटिस बी असो किंवा HIV व्हायरस असो, जे की इनक्युरेबल डिसीज असतात, तिथं तुम्ही स्वतःला डबल क्वारंटाईन करणं गरजेचं आहे, स्टराईल करणं गरजेचं आहे स्वतःला, राईट ना. आणि जेव्हा कधी बेसिकली त्या पेशंटची तुम्ही काय करणार की सर्जरी कराल, तर तुमचे स्पेसिफिकली जे काही वेपन्स असणार आहेत, राईट ना, जे काही इन्स्ट्रुमेंट तुम्ही युज करताना बघायला भेटणार आहेत, राईट ना, वॉट एव्हर, तुमची सिझर असो और इव्हन काय असणार आहे, तुमचे जे काही ट्रे असणार आहेत, वेसल्स असणार आहेत, या सगळ्यांना इव्हन तुम्ही काय करायला पाहिजे, डबल स्टराईल करायला पाहिजे. बिकॉज त्यातला एक जरी व्हायरस बाकी राहिला आणि एखाद्या नॉर्मल पर्सनची तुम्ही हार्ट सर्जरी जर करायला गेला, तर तो व्हायरस त्या बेसिकली काय असणार आहे, सिझर वरून कुठं जाणार आहे, पर्टिक्युलरली त्या पेशंटच्या बेसिकली बॉडीमध्ये एंटर करू शकतो. सो इट्स युअर काय असणार रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही कशा पद्धतीने त्याला मॅनेज करताय. फर्दर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काय असणार आहे बघा, की हे तर बेसिकली आपण मेडिकल फील्डमध्ये घेतलेत. अजून कसं प्रिव्हेन्शन करू शकतो? प्रिव्हेन्शन करण्यासाठी मला सांगा, युथ मध्ये काय करायला पाहिजे, नॉलेज द्यायला पाहिजे. गावागावामध्ये जाऊन सेक्शुअल जे काही बेसिकली सेक्स एज्युकेशन बद्दल एज्युकेशन देणं गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये आपण 2 टाईपच्या ऑर्गनायझेशन बघतो, एक तर गव्हर्नमेंट असणार आहे, दुसरी काय असणार, नॉन गव्हर्नमेंट असणार आहे, एनजीओज, राईट ना. तर एनजीओचे डिफरंट डिफरंट प्लेसमध्ये जाऊन त्यांनी काय करायला, कॅम्पिंग करायला पाहिजे. कॅम्पिंग करून जे काय रुरल एरियामधले जे लोक असणार की ज्यांना सेक्स एज्युकेशन बद्दल काही माहितच नाही, आजही डिस्कशन करायचं म्हटलं तर तुम्ही त्याला प्लॅटफॉर्म क्रिएट होत असेल, तर तुम्ही तिथं बिंदास जाऊन काय करायला पाहिजे, माहिती डिस्कशन करायला पाहिजे, एज्युकेट करायला पाहिजे. इव्हन तुमचं जे एज आहे त्यांना बघायला भेटणार, आपण बघितलं STI बेसिकली होण्याचा एज ग्रुप हाच आहे, 15 ते नाही 14, 15 ते 24 ना. तर 15 ते 24 या एज मध्ये बघा, मोस्ट ऑफ द चान्सेस काय होणार आहे, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, आणि तुम्हाला याच एज मध्ये एज्युकेशन देणं गरजेचं आहे, राईट ना. इथं जर का स्टुडंट्सनी आणि टीचर्सनी जर का कोणती गोष्ट जर का असं, मी आता हे कसं सांगू, मी आता हे कसं करू, हे नको सांगायला, ते असे जर का गोष्टी जर आल्या, तर डेफिनेटली तुम्ही काय करणार माहितीये का, तुमच्यामध्ये एक बेसिकली नॅचरल एक काय माहितीये का क्वालिटी आहे, किंवा क्वालिटी म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे ते एक एक्साइटमेंट, एक्सपेरिमेंट करायचे, एक एक्साइटमेंट करण्याची काय असते माहितीये का, तुमच्यामध्ये खूळ असते, करून बघूया ना काय होते, बघूया जरा. ते करून बघायच्या नादात काय होते माहितीये का, परफेक्ट, राईट ना, इथं लिहिलं असणार आहे HIV पॉझिटिव्ह व्हायचं आहे ह्याला 17व्या वर्षी, तर ते होणारच आहे.
होणारच आहे, त्याला काही पर्टिक्युलर आपण डिस्कस करू शकत नाही, त्याला आपण चेंज करू शकत नाही. तर या केसमध्ये केसेस होऊ शकतात. सो ही गोष्ट आपण अवॉइड करायला पाहिजे. तर हाच सगळा कंटेंट काय केला बाळून माहिती आहे का, इथं मेनली इन्क्लूड करून टाकलेला आहे. राईट ना. आता समजा सोसायटीमध्ये तुमच्या जर का एखादा पर्सन HIV पॉझिटिव्ह जर का तुम्हाला समजला हे HIV पॉझिटिव्ह आहे, हा, राईट ना, जर का सापडला हा, तर तुम्ही विचार जाणार नाही का कुठे गेला होता, काय करायला गेले होते, राईट ना. असं जर का तुम्ही जाऊन विचारत असाल, राईट ना, कोपरा पकडला त्याला, जर कोपऱ्यात गपचूप एका बसला त्याला हा, तुम्ही काय कांड केला होता, कसं झालं तुमच्यामध्ये याच्या. अरे जर का अशा केसेस झाल्या तर ते बाबा इंटरनली पहिल्यांदा डॅमेज झालेले, अरे सॉर राईट ना. पैसा माझ्याकडनं काय झालं, राईट ना, केलं नसतं तर बरं झालं असतं, राईट ना. अशा काही बेसिकली माइंड मध्ये त्यावेळी थॉट येणार आहेत. सो हा जो डिसीज आहे तो लॉंग लास्टिंग त्याच्या बरोबर असणार आहे. राईट ना. आणि अशा केसमध्ये जर का त्याचं इन्फेक्शन जर का वाढत 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 जर जाणार असेल आणि तुम्ही जाऊन जर का लांबूनच असं जर का करून गेला तर त्याला अजून किती वाईट वाटणार सांगा बघू. म्हणजे इंटरनली इम्युन सिस्टम डॅमेज झालेले आहेत, आता इमोशनली तुम्ही छोटस स्माइल करून त्याला तुम्ही बेसिकली मारून टाकताय. तर असं काही करायची गरज नाहीये. म्हणजे त्या पर्सन बरोबर हे समजून घ्या की इन्फेक्शन जे काही ट्रान्समिट होणार नाही, बाय द कसं टच टच न होणार आहे का सांगा. शेक हँड केलं, राईट ना, बसलाय का बाजूला, राईट ना, एकामेकांच्या बेंचवरती बसलेला आहे, बाजूला बाजूला लागून जर का असं म्हणजे खांद्याला खांदा लागला, अय ट्रान्सफर झाला, असं नसतंय, समजतंय का. गाडीमध्ये ट्रॅव्हलिंग करत बसले, तुम्हाला काय माहिती त्या पीएमटीच्या बसमध्ये तुमच्या शेजारी कोण बसलेला आहे, राईट ना. आता जर आजूबाजूला बसताना चेक करायला बाबा कोण बसला हो, HIV पॉझिटिव्ह तर नाही, राईट ना. तर त्याला जर का तुम्ही असं टचिंग टचिंग जर झालं तर समजून घ्या ट्रान्समिशन होत नाही ते, राईट ना. व्हायरसला बेसिकली ट्रान्समिशनसाठी कोणाची गरज आहे, बॉडी फ्लुइडची. त्या बॉडी फ्लुइड जर का कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर विषय होऊ शकतो. सो अशा केसमध्ये त्या पर्सनला आपण काय द्यायला पाहिजे, सिंपती देणं गरजेचं आहे, राईट ना. त्याला बोलायला पाहिजे की बाबा ठीक आहे झालं, ज्या चूक झालेल्या आहे त्या झाल्यात, आता त्याला आपण रिकव्हर करू शकत नाही. पण माझं म्हणणं काय, आता बाबा शेवटचे दिवस राहिले तुझ्याकडे काही दिवस, मर तिकडे नाही का. मर तिकडे, त्याला तसं म्हणायचं नसतंय. आता मरणार आहे शेवटी, राईट ना. बट त्याच्या अगोदर काहीतरी पुण्याची कामं करून जा, त्याला भक्तीमध्ये जर का तुम्ही पाठवलं, राईट ना, भक्ती जर का करायला लागला, हा ना. जाता जर का त्याने हरिनाम घेतलं तर का म्हणावं, मारताक्षणी जर का कृष्ण आठवलं तर तो HIV पॉझिटिव्ह भगवद्धामात जाईल. अरे समजतंय का, तो HIV पॉझिटिव्ह कुठे जाईल माहितीये का, भगवद्धामात जाईल का. त्याने त्याची लॅब जी होती ती बेसिकली त्याने केली, हा हा, खरंच आहे, अशी पॉसिबिलिटी आहेत बाळांनो, होऊ शकतं असं. तुम्ही अजयमेलची स्टोरी जर ऐकली असेल बघा, तुम्हाला सरांनी खूप वेळा सांगितलं असणार आहे, राईट ना. हा, अय, अय, भाई साहब काय पोरगी आहे राव. हा, बाकीच्या ना HIV पॉझिटिव्ह करून जायचं. कालचं पण म्हणजे बघा, म्हणजे बघा, माझं सांगण्याचं इंटेन्शन काय होतं की बाबा लोक कसे असतात आणि त्या टाईपच्या माइंडसेटने आपण कसं बाहेर पडायला पाहिजे, हे माझं सांगण्याचं इंटेन्शन होतं. पोरगी म्हणतात HIV पॉझिटिव्ह मेल असो फिमेल असो गावला, हे काम करून मोकळं जायचं आणि त्यांना पॉझिटिव्ह करून जायचं. काय राव, असं असतं व्हय कुठं. असं जर केलं तर मग किती ते चुकीचं झालं सांगा बघू आता. हा, पाप लागून जाईल का नाही. मग त्याला तर नरकातच पाठवलं जाणार आहे. नरकातच आहे, 100% नरकच त्याला भरून जाणार आहे. म्हणजे तुझं 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 वाईट झालं ना, 7 तऱ्हाचे बेसिकली नरक आहेत, नाही ना, म्हणजे लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये नरक लोक काही त्यांना बघायला भेटणार, त्याच्यामध्ये 27 टाईपचे काय असणार आहे माहितीये का, डिपार्टमेंट आहेत, डिफरंट डिफरंट टाईपचे. आणि त्याच्या हा, डिफरंट डिफरंट टाईपचे डिपार्टमेंट आहेत, त्या डिपार्टमेंट मधून तुमचं जसं पाप असणार आहे तसं तसं बेसिकली केलं. आता मी फसलोय, तर आता मी अजून कोणतरी फसवणार. ऐकून घे, हे बघ, नॉनव्हेज खात होतो, बट मला सांगा, मला हे समजलं ना. आता इमेजिन करा, मी तुम्हाला बेसिकली एक अनालॉजी देऊन टाकतो. इमेजिन करा एखादा पर्सन जर का तुम्ही, तुमच्याकडे गाडी आहे, राईट ना, तुम्ही टू व्हीलर चालवताय, राईट ना, टू व्हीलर चालवताय आणि तुमच्याकडे बेसिकली लायसन्स नाही, राईट ना, आणि तुम्ही फर्स्ट टाइम काय केलं माहितीये का, की त्या पर्टिक्युलरली पोलिसाला सापडलेला आहे. तर तो काय करणार माहितीये का, की तुम्हाला एकतर पहिल्यांदा लायसन्स नाही म्हणून जाऊ दे गुन्हाचं बाळ आहे, सिंपल आहे, जाऊ दे जरा एवढूस इनोसंट वाल्याचा चेहरा करून दाखवला, प्लीज सर जाऊन द्या ना, वेळ झाला, एक्झाम आहे, हे आहे आणि ते आहे, जर का एक मिनिट ऐकून घ्या, असं जर का झालं तर पर्टिक्युलर काय करेल माहितीये का, तो पहिल्यांदा तुम्हाला सोडून दे. दुसरी गोष्ट काय असणार आहे माहितीये का, की तुम्ही फर्स्ट टाइम जर गावला असाल, राईट ना, किंवा तुमच्याकडे जर का पेपर क्लिअर नसेल तर तुम्हाला काही थोडासा एक फाईन लावेल. तिसऱ्यांदा जर का तुम्ही सापडला तर डेफिनेटली काय असणार आहे माहिती आहे का, तुमच्याकडे मोठा असा बेसिकली फाईन लागताना बघायला भेटणार आहे. आता सिमिलर केसमध्ये जर का तुम्ही पहिल्या स्टेटमध्ये जर का तुम्ही समजलं काय, की तुमचं POC असते ना, ते पोल्युशन साठी बघा, की आपण बेसिकली आपण पीओसी
पीयूसी बेसिकली असणार आहे ते त्यांना बघायला भेटणार, किंवा लायसन्स नसणार आहे तुम्ही जर का काढलं नसेल, इन्शुरन्स जर का तुम्ही काढला नसेल, आणि कागदपत्र तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही गावलाय, तुम्हाला इन्स्ट्रक्शन भेटल्या की तुम्ही हे काढून ठेवा, सेकंड टाइम तुम्ही गावला आणि पुन्हा ते पीयूसी बेसिकली असणार आहे ते एक्सपायर्ड झालेलंच आहे, राईट ना. इन्शुरन्स तुमचा एक्सपायर झालेला आहे, तुम्ही त्याला रिन्यूच केलं नसेल, तर सेकंड टाइम ज्यावेळी घावाल त्यावेळी तुम्हाला पर्टिक्युलरली त्याची जी पनिशमेंट असते डबल असणार आहे. सिमिलर केसमध्ये तुम्ही नॉनव्हेज खाताय, तुम्ही 4 नियमांचं उल्लंघन केलंय हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला समजतं आता काय तुम्ही दूध खुळे बारकं बाळणार 8 वर्षापर्यंत जे काही पाप केलं जातं त्याला पाप कन्सिडर केलं जात नाही बाळून शास्त्रानुसार. 8 वर्षाच्या आत, 8 वर्षाच्या आत जे कोणी बेसिकली पाप कर्म करत असेल ना तर त्याला कन्सिडरेशन केलं. 8 वर्षानंतर ना आपली बेसिकली एक मॅच्युरिटी यायला चालू झालेली असते, राईट ना. तर अशा केसमध्ये एखादा पर्सन इंटेन्शनली जर का ते पाप कर्म करत असेल तर मग डेफिनेटली ते होणारच आहे ना. आता मला समजलं नॉनव्हेज नाही खायला पाहिजे, तर त्यानंतर मी गेले 10 वर्ष झाले, 10 वर्ष झाले काही समजच नाही आला कधी नॉनव्हेज खाण्याचा. मग यांच्यामध्ये जर का मी जर का ती चूक सुधारवली असेल, कृष्णा बेसिकली या गोष्टी बघणार ना की बाबा या व्यक्तीनं बेसिकली पाप करत होता पहिल्यांदा, पण ज्यावेळी भक्ती मार्गामध्ये आलं त्यावेळी नंतर सोडून दिलं, दॅट्स इट. मग ह्याला बेसिकली आणि त्यानंतर घेतोय तरी गोष्ट समजून घ्या, आपण जर का हरिनाम घेत असेल तर हरिनामाची इतकी मोठी पॉवर आहे, आपले पाप जे असतात ना समूळपणे नष्ट होऊन जातात मुलांना. आपण जर का हरिनाम घेत असेल, ऍक्च्युली जर डिस्कस करायचं म्हटलं का नाही, तर हरिनाम बघा पाप संपणार आहेत, परत आपण पाप करणारे परत येणार आहेत, राईट ना. आपण पुण्य करणारे संपणार आहेत, परत आपण पुण्य केले तर परत पुण्यकर्म तुम्हाला त्यानं पुण्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे. बट हरिनाम अशी गोष्ट आहे की जी तुमची पाप करण्याची प्रवृत्तीच समूळपणे नष्ट करून टाकते. दिस इज द पॉवर ऑफ काय असणार आहे हरिनाम. सो आपण पुण्यकर्म करणं त्याचं फळ भेटणार आहे, पाप कर्म केलं त्याचं पण फळ भेटणार आहे, बट हरिनाम केल्यामुळे पाप आणि पुण्याचं हे काय असतं माहिती आहे का, की पर्टिक्युलर त्याचं बॅलन्सच राहत नाही, ते सगळं सगळं एकदम ते म्हणजे कन्सेप्ट ऍक्टच होत नाही तिथं. तिथं फक्त आणि फक्त काय असणार डिव्होशन सर्व्हिस असते. त्यामुळे भक्तीमध्ये आल्यानंतर तुम्हाला सिंपल साधी गोष्ट आहेत, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर का जस्ट तुम्ही फक्त हरिनाम घेतला ना, ना पुण्याचा ना पापाचा बेसिकली विचार न करता, तर तुम्हाला अल्टिमेटली ते डेस्टिनेशन भेटणार आहे. आणि अशा केसमध्ये मी सांगतोय, अजामिल नावाचा जो बेसिकली एक ब्राह्मण होता, त्याने 4 टाईपचे पापकर्म केले होते बाळांनो, बट शेवटच्या क्षणी त्याने काय आवाज दिला माहिती का, नारायण म्हणून. एक वर्ड नारायण, आणि कुठे गेला, भगवतधामामध्ये गेला. याचं मिनिंग असं नाही की पर्टिक्युलरली आपण आयुष्यभर मस्त वेगळे होऊन जाऊ दे, पब गेला, डिकचिक डिकचिक डीजे बेसिकली वाजवत बसला, राईट ना, मल्टिपल पार्टनर्स बरोबर होऊन जाऊ दे धिंगाणा सगळा, राईट ना, आणि असं सगळं करत बसलोय, ड्रग्स घेतलेत, अल्कोहोल घेतलं, स्मोकिंग केलं, सगळं पाप कर्म केलं, पाहिजे त्या टाईपचा बेसिकली अॅनिमल खाल्ला, राईट ना, माणसानं पण खायला कमी केलं नाही, राईट ना, मस्त वेगळे एकदम खातेत ना लोक. हो. माझे म्हणजे म्हणजे स्पिरिच्युअल मास्टर आहेत ना डॉक्टर केशवानंद प्रभू. सो त्यांचा बेसिकली आहे ना एक पर्टिक्युलरली काय माहिती काउन्सिलर त्यांना सांगत होता, हैदराबादमध्ये एकदा बेसिकली काय केलं माहितीये का, नॉनव्हेज खाण्या म्हणजे नॉनव्हेज त्यावेळी जे खात होते त्यावेळी सांगत होते, हैदराबादमध्ये ज्यावेळी बेसिकली काय करून माहितीये का. आता मला सांगा हॉटेल्समध्ये जनरली कुक कोण असतो, मेल असतो का फिमेल असते. जे काय तुमचे हॉटेल एकदम एकदम क्लास बेसिकली हॉटेल बघायला भेटणार त्याच्यामध्ये मेलच असणार आहे ना. तर ज्यावेळी त्यांनी नॉनव्हेज मागवलं होतं ना, तर त्या नॉनव्हेज खात असताना खाल्ल्यानंतर एक अर्धी डिश संपल्यानंतर ना त्या नॉनव्हेज मध्ये त्यांना एअर रिंग भेटली होती. इयर रिंग असते ना बाळानो, एअर रिंग सापडली होती त्या डिश मध्ये. आता इमॅजिन करा ते एअर रिंग कोणाची असणार आहे, काय विषय झाला असणार आहे. अशा केसेस क्रिएट झालेल्या आहेत, समजून घ्या. हा, अरे मारत्यात आणि मारून कापून खात्यात कळत पण नाही. फ्रीज मध्ये ठेवायला बायका तयार झालेले आहेत, कापून खायला किती वेळ लागणार आहे. फ्रीज मध्ये बाबा, मेन फ्रीज मध्ये बायकांना. अरे मी म्हणतोय बायका ज्या असणार आहेत ते काटून छाटून फ्रीज मध्ये ठेवायला तयार झाल्यात ना. आता तुकडं करून फ्रीज मध्ये ठेवलेत ना त्यांनी पण. मग मला काय म्हणायचं, थोड्या दिवसानंतर त्याला बनवून खाऊ घालायला पण किती वेळ लागेल त्यांना. जाऊन दे बाबा, घ्या जरा मस्त पैकी लॅग पीस विस बनवून खाऊन घाला दुसऱ्या एका पार्सलला. तर अशी केसेस होऊ शकतात. सो अशा भानगडीत पडूच नका. इट्स बेटर टू काय करा माहिती का, स्पिरिच्युअल लाईफ परफॉर्म करा आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टीतून बाहेर पडा. कळतं ए ठोकळ्या, समजलं का मी काय म्हणतोय ते. विचारू तुम्ही सांगितलं त्याचं सोल्युशन तुला भेटलं का आता, आणि तू परत परत खात असशील आता. ठीक आहे ना. तर कृपया करून असल्या भानगडीत पडू नका. बघा, रूल माहित असताना जर का आपण रूल ब्रेक करत असेल तर पनिशमेंट नक्की आहे. जबरदस्त पनिशमेंट, आणि ती पनिशमेंट इथेच भेटून जाईल. कळतंय का. आमच्या घरी आता मी घरच्यांना तर सांगून ठेवलंय, आणि ते ऑलमोस्ट पहिल्यासारखं जे खात होते ते सगळं कमी 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 होत गेलेलं आहे. पहिल्यासारखं तर नाही होत, आणि मी गेलं तर अजिबातच होत नाही. जातो घरी बाय, असं नाही, जातो मी घरी. जातो मी घरी. दिवाळीला गेलो होतो ना यावेळी. दिवाळी नव्हतो गेलो, गणपतीला गेलो हा.
काय तिकडं वृंदावनला मग काय? मुंबईवर ना वृंदावन. मुंबईवरून मायापूरचा प्लॅन होता, वृंदावनचा झाला. हा. अरे माझी ट्रेन होती मुंबईवरून आणि दुसऱ्या दिवशी बेसिकली बुक नाही झाली, म्हणून सागर सरांच्या घरी बेसिकली जाऊन थांबलो, राईट ना. तर सागर सरांना म्हटलं की तर मी माझा तर प्लॅन आहे की बाबा तिकीट बुक करूया, तर राईट ना तिकीट बुक करायची असेल तत्कालमध्ये तर दुसऱ्या दिवशी आज करावी लागते. तर आज करायला बसलो तर पोर्टल बेसिकली पुन्हा क्लोज, राईट ना. अरे ते एकदम खतरनाक पोर्टल असतं की ज्याच्यावरती तुम्ही एकदा बसला का नाही तत्कालचे तिकीट करायला, तुम्हाला भेटणारं इम्पॉसिबलच आहे. त्यासाठी खूप म्हणजे मोठं वायफायचं कनेक्शन पाहिजे, इंटरनेट एकदम फास्ट पाहिजे तर होत असते. आता त्याच्यावरती आम्ही मोबाईलवरती डब्यावरती मी सागर सर दोघांनी ठिकाणी चाललेत, एजंट असतात त्यांना सांगतोय. 2 दिवस झालंच नाही. मग 2 दिवसानंतर सागर सरांचा प्लॅन होता. कुठं? त्यांना जायचं होतं बघा, 4-5 स्टेट कव्हर करायचे, गुजरात, राजस्थान, युपी, एमपी आणि महाराष्ट्र. 5 स्टेट कव्हर करायचे. ते सोलो ट्रिप असल्यासारखं कार मधून बेसिकली त्यांनी फिरायचा प्लॅन केला होता. आणि माझं इकडे काही तिकीट कन्फर्म होत नव्हती. आणि मी तर कपडे वगैरे सगळं सोबतीनं घेऊन गेलो होतो, राईट ना. आता मग काय, इथून सगळं जे होतं ना प्लॅन मायापूरचा कॅन्सल आणि यांच्याबरोबर सोलो ट्रिप म्हणून आपली आपली कार मधून धिंगाणाच करत 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 आम्ही 2,500-3,000 रुपये, 2,500-3,000 किलोमीटरचं सगळं डिस्टन्स कव्हर केलं असेल ते, राईट ना. सो असं सगळं आमचं चालू झालं. मग तिथून जे चालू झाले ते काय थांबायचं नावच नाही. मल्टिपल स्टेटमध्ये त्याच्यामध्ये जाऊन एन्जॉय करत आलो. काय काय सांगितलेलं? काय कुठल्या त्याचं? हा. त्याचं काय? हा. मुंबईला का गेलता? भाईसाब, त्या बाबाला म्हणजे कसं आहे माहितीये का, काय रिझन काढायचं आणि काय काय पण आपलं सांगायला सुरुवात करायचं, राईट ना. हे बघा, त्याच्यामध्ये पण आता तुम्हाला तुम्हाला कोणती गोष्ट जर का मी सांगायला गेलो तर तुम्हाला काय सांगा, सागर सरांवरती ट्रस्ट ठेवायचं असतंय. मग तुम्ही ट्रस्ट ठेवा आणि काहीतरी तुम्हाला जे समजायचं समजून घ्या. व्हॉइस मध्ये? कसली व्हॉइस मध्ये? मी व्हॉइस मध्ये राहतच नाही ना. हा, मग मी कुठे जातो? भाई साहब, काय सागराला काय झालं राव? हा. टिकलीचा वेगळा विषय. हा. टिकलीचा? नाही नाही नाही. अरे एक दिवशी काय झालेलं माहितीये का, की टिकलीचा नव्हता विषय, तो याचा होता. काय बरं म्हणतात, तुम्ही बघितलं बघा, की गर्ल्स जनरली काय करतात माहितीये का, हेअर बँड्स लावायचे बघा, त्यांचं काहीतरी मेडिक्युअर पेडिक्युअर काहीतरी करायचं असतं ना त्यांचं. काय असतं मेडिक्युअर म्हणजे? काय करायचं असतं हाताचं, आणि पेडिक्युअर म्हणजे असंच आहे ना, फेशियल असतंय, राईट ना. मेडिक्युअर पेडिक्युअर फेशियल, राईट ना. तर अशी काही केसेस मध्ये असतील तर बघा, एक मस्तपैकी पोकी टाईप मध्ये बेसिकली हेअर बेल्ड असेल बघा. तर पोकी 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 वाटेवर जे काय असेल ते. तर एक दिवशी काय केलं होतं, त्या बाबांना असा बेल्ट लावला होता बरं का. आणि म्हटलं काय कसलं आहे बघू जरा. काय नाही म्हटलं, ते कधी कधी असं फेशियल वगैरे करण्यासाठी लावतो. आणि ते इतकं म्हणजे पुरीसारखं ते तसं पुरीच असते ना ते जनरली. बॉयज लावतात का? नाही का नाही. तर ते मस्त तसं लावलं होतं आणि असं घेऊन फिरत होतं, हे बाबा हे बघा, राईट ना. आणि ते जाऊ दे, आता घरी असल्यानंतर ना कपडे तुम्हाला माहितीच काय, सिंपल साधे आपले, राईट ना, चड्डा आणि वरती टी शर्ट घालून बाबा हे फिरतय, राईट ना. फोटो काढला, म्हटलं थांब सगळ्यांना दाखवतो. ते म्हटले थांब 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 पोज देतो. तर मस्तपैकी असं करून एकदम पोच द्यायला लागले, तर तो विषय होता त्याचा. एवढा विषय ते टिकलीचा त्याचा विषय होता. टिकलीचा तिचा विषय होता रे, त्या आर्याचा टिकली. कोणाबद्दल? नाही नाही नाही, मला समजणं झाले काय म्हणतात, कोणाबद्दल टिकली? अरे ते आमचं कुठं असलं माहितीये का, थांबा थांबा एक मिनिट सांगतो. ते ग्रॅज्युएशनची पोस्ट पीजीची बेसिकली होते, राईट ना. तर तिथे कसं असेल माहितीये का, आता तुम्हाला इथं अलाव केलं जात नाही, बट थोडंसं बेसिकली काय करा माहितीये का, अजून एक 1.5 वर्ष जरा वाट बघा. 1.5 वर्षांसाठी एमबीबीएस मध्ये जाल ना, लिटरली सांगतोय, तुमच्या ग्रुपमध्ये 2-4 पोरं आणि 5-6 पोरीच असणार आहेत, राईट ना. ते कंडिशन तिथे टिकलीचं ते म्हणतोय ना, ते टिकली कोणाचं ते मी ग्रॅज्युएशन सांगतोय, पीजीचं सांगतोय ते. ती टिकली सागर सण लावलेली. मी कोणाला तरी लावलेली. मला कोणीतरी लावलेली टिकली. हा. कुठली बिंदी म्हणताय? अरे यार मला नाही आठवते, मग तुम्ही काय म्हणता. जाऊ दे, ठीक आहे, मी त्यांना विचारतो. अगं खरंच नाही सृष्टी, काय पण आपलं तुझा, त्यांना आठवते काय पण सांगत असते, माहितीये का. तू लिटरल माहित नाही बघ, अक्षय सरांना आणि मला माहितीये ती गोष्ट किती बेसिकली बोलत असते आणि किती
बरोबरचे सांगत असताना ते आम्हाला दोघांनाच फक्त माहिती आहे. हा. अरे ग बस, त्याचं काय नाही, वेगळा विषय येतो. असंच आपलं एकमेकांना आम्ही असंच असं काय म्हणतात निकनेम वरनं बोलत असतो, बाकी काय नाही. हाय, एंगेजमेंट त्यांची आहे, झालं या वर्षी वाजून जाते बाबाचं लगीन. कन्फर्म. अरे होऊन जाईल या वर्षी, होऊन जाईल. मोस्ट प्रोबेबली. सुट्टी कशाची सुट्टी? कसली सुट्टी? तुम्हाला कसली सुट्टी पाहिजे भाई साहब? लग्न त्या बाबाचं, तुम्हाला सुट्टी? आम्ही तर जाणारच की राव, राईट ना. मी, अक्षय सर, सागर सर तर तिघ जण तर गायब होणार. बाकीच्यांचं माहित नाही, पण आम्ही दोघं तर कंपल्सरी गायब होणार आहे. जरी त्यांनी सागर आपल्या राजस्थानाने सुट्टी देऊ न देऊ, हप्ताभरसाठी तरी गायब होणार आहे. कारण की बाबा ते राजस्थानवाल्यांची म्हटली तर त्यांचे म्हणजे लग्न लय खतरनाक राहते. त्यांचं संगीत असते, डान्स असते, हळदी असते, राईट ना, इकडं तिकडं. सागर सरांचं हो करायचं की, डुगू डुगू करायचं, मज्जा करायची थोडस, राईट ना. वराती नाचवल्यात, तुला काय माहितीये बाया? रात्रीच्या गावाला ते वाजत असते की त्यांचं. पण ठीक आहे. तुमचं काय? तुमच्यावर टाइम आहे. हम्म. नाही, माझ्या बारक्या भावाचा आता मॅरेज आहे, मॅरेज मध्ये मार्च एप्रिल मध्ये होऊन जाईल. झालं की बाबा, त्याचं पोलीस मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर ना काय. हा आपल्या काय तसं नव्हतं, हळद असती, साखरपुडा टिळा झाला, विषय संपला, वाजून टावा लगीन. त्याच दिवशी नाही तर कधी कधी साखरपुडा असतोय, त्या दिवशी हळद करायची, त्या दिवशी लगीन करायचं, त्या दिवशी विदाय करायची, त्या दिवशी काय असणार आहे, वरात बिरात काढून सगळा विषय संपला, एका दिवसात लगीन संपून जातंय. एका दिवसात असतंय का सगळं? आपल्याला एका दिवसात असते. परत मग देवदेव करायला 4 दिवस घेते ते, राईट ना. जेजुरीला जा, कुठं इकडं त्यांचं गाव ग्रामदेवत असत ना, कुलदेव आहेत, येडोबा, खंडोबा, त्यानंतर असंच काहीतरी असं करतात बघा. हा? नाही, मॅरेज जिंदाबाद आहे, मॅरेज करायचं मस्तपैकी, सुखात आनंदात एकदम राहायचंय. हो हो, बोलवतो की तुम्हाला, बोलवतो, नक्की बोलवतो. नाही नाही, बोलवतो बोलवतो. बरोबर आहे. बट कसं आहे, विषय असा की बाबा त्याचं एकदम चांगलं फटाफट फटाफट झालं, करिअर चांगलं घडलं, मुलगी लगेच भेटली त्याला. आमचं राहिलं स्पिरिच्युअल लाईफ राहिलं, बाकी काय नाही. हो हो, चालेल. तू ज्यावेळी बेसिकली इथून बाहेर पडशील ना, त्यावेळेस मी काय करेन माहिती का, मॅरेज करेन. हा येता येईल, मग तेच म्हणतोय ना. नाहीतर काय करतो माहिती का, तुम्ही इथंच असताना काय करतो माहिती का, लग्न करतो, टेन्शन नाही, म्हणजे तुम्हाला यावं लागणार नाही. मज्जा होऊन जाईल. हा घाई करायला पाहिजे. हा ना, आता करून टाकतो ना. सागर सरांचं एकदा झालं का नाही की मी पण करून मोकळा होतो. लग्नाचं करताय, कार्टन तुम्हाला सांगतोय. जसं तुमचं बेसिकली फर्स्ट इयर एमबीबीएस चालू होऊन झालं, सेकंड इयर मध्ये वाजून मोकळं व्हा, आता सांगावं लागतोय. तू गप गा. तुमच्यासाठी मॅटर करते, देवा, आदिती काय झालं? लाजले आदिती रे, लाजले आदिती. बघा, तिने तर आता मेहंदी काढायला पण सुरुवात केली बघा. नको आदिती, टेन्शन होऊन जाईल बघ, खरं सांगायला लागलंय. 4-5 लेकरं आरामात होतील, नको काळजी करू तो. आरामात. ठीक आहे. बरं, त्याच्या अगोदर पहिल्यांदा अभ्यास करा, एमबीबीएस मध्ये जा, त्यानंतर लगीन करायला काय प्रॉब्लेम नाही, नाहीतर विषय होऊन जाईल. बीएससी करायला जाल आणि मग प्रॉब्लेम होऊन जाईल. रिसेंटली आहे ना, एक बघा, आता टॉपिक सांगतो, नंतर लगेच आपण थांबूया. म्हणजे कल्चर ज्यावेळी नसतं ना बाळानो, कल्चर म्हणा किंवा पर्टिक्युलरली ज्यावेळी आपल्या लाईफमध्ये स्पिरिच्युअल लाईफ नसते ना, तर त्या सिच्युएशन मध्ये किती वर्स्ट कंडिशन क्रिएट होऊ शकते समजून घ्या. एखाद्या व्यक्तीला नेम फेम चांगलं भेटतंय, बट देन त्यानंतर कल्चर जर नसेल, संस्कार जर नसतील, तर आपण कशा प्रकारे ऍक्ट करतो ना, ते जरा विचार करून घ्या, समजून घ्या सिच्युएशन काय. तुम्हाला म्हणजे आता स्ट्रेट फॉरवर्ड कंडिशन सांगून देतो, कारण की ती पूर्णपणे याच्यामध्ये सोशल मीडियावरती काय असणार, व्हायरल बेसिकली काय असणार, तुम्हाला ती इन्फॉर्मेशन बघायला भेटेल. तुम्हाला वुमन बेसिकली बॉक्सिंग चॅम्पियन तुम्हाला माहिती असेल, मेरी कोम म्हणून. त्यांची रिसेंटली एक व्हिडिओ रिलीज झाली, माहिती आहे का, राईट ना. इंटरव्ह्यूच्या केसमध्ये रजत रजत नावाचे बेसिकली जे एक न्यूज रिपोर्टर किंवा बेसिकली असे जे इंटरव्ह्यूअर तुम्हाला बघायला भेटणार, त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांना काय क्वेश्चन असे कटघऱ्यामध्ये बेसिकली बोलवून त्यांच्यासमोर त्यांना क्वेश्चन वगैरे विचारले, क्वेश्चन विचारल्यानंतर त्यांना सांगितलं की राईट ना. सो असे काही क्वेश्चन होते, त्याच्यामध्ये खूप खतरनाक लेवलचे क्वेश्चन होते असे, की
तुमचं ज्यावेळी करिअर झालं नव्हतं त्यावेळी तुमचा जो हस्बंड होता तो कोण होता, एक स्पेसिफिकली फुटबॉल प्लेअर होता. तर त्यानं फुटबॉल प्लेअर काय केलं माहितीये का, त्याने त्याचं करिअर काय केलं माहितीये का, म्हणजे कॉम्प्रोमाइज केलं आणि तुम्हाला बेसिकली काय केलं की सपोर्ट करायचा प्रयत्न केला. तर ती काय म्हणते माहितीये का, काय फुटबॉल प्लेअर होता, गल्ली गल्लीमध्ये खेळत होता, राईट ना, आणि त्याने काय त्याचं कुठं तो काय सुनील छेत्री झाला का? हा, सुनील छेत्री झाला का? तो नाही झाला. त्याने काय पैसा वेगळा कमवला का? नाही कमवला. त्यानं माझ्याच पैशावरती काय केलं माहिती का, एन्जॉय केला. माझ्याच पैशावरती काय केला, एन्जॉय केला. असे स्टेटमेंट तिने बेसिकली टाकून दिले. ती आहे कोण, एक बेसिकली आयकॉन आहे बाळांनो. समजून घ्या, अँबॅसेडर आहेत ते, बेसिकली आपल्या डिफरंट डिफरंट ब्रँडचे अँबॅसेडर म्हणून त्यांना कन्सिडर केलं जातं. आता इमेजिन करा, इतकी पॉप्युलर पर्सन जर का अशा टाईपचे स्टेटमेंट फॅमिली रिलेशन मधले जर का कॉन्फ्लिक्ट असे जर का बाहेर काढत असेल, तर त्या फिमेल मध्ये पर्टिक्युलर इतकं सगळं झाल्यानंतर ना, 40-45 वर्ष किंवा 50 वर्ष जर का ती फिमेल असेल, तर व्हॉट इज द यूज? अंडरस्टँड होतोय? फॅमिलीचा बेसिकली टॉपिक होता, पण तिने काय केलं माहितीये का, की बेसिकली सगळ्यांच्या समोर टाकून दिला. आता इथं काय बेसिकली कॉन्सिक्वेन्सेस असे क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. ती काय झालं की तिनं नेम फेम कमवलं. त्यानंतर तिचा नवरा काय काम करत होता, बसून होता, त्यानं तिच्या फॅमिलीला सांभाळायचा प्रयत्न केला, राईट ना. तर तिने त्याच्या बेसिकली असे वर्ड्स यूज केलेत. बट आता मोस्ट ऑफ द चान्सेस तुम्ही समजून घ्या बाळांनो, गावाकडे ज्यावेळी मॅरेज होतं ना बाळांनो, तर मोस्ट ऑफ द चान्सेस जो मेल असतो तो कमवत असतो, बट फिमेल कमवणारी नसती. फिमेल कमवणारी नसती. तिचं काम काय असतं, फक्त फॅमिलीला सांभाळायचं, दॅट्स इट. आता इथं उलट झालं, नवरा काय कमवत नव्हता, बायको इथं कमवत होती. तर बायकोनं नवऱ्याने कधी असं बोललं का, की तू माझ्या फुकटच्या पैशावर तू माझ्याबरोबर जगतेस म्हणून? कधी स्टेटमेंट नवरा असं काढत नाही. बट इथं ती फिमेल एज्युकेट झालेली, ती बेसिकली तिनं प्रॉस्पेरिटी भेटलेली, नेम फेम भेटलेली, ती फिमेल आज नवऱ्याला काय म्हणते, बिना कामाचा नवरा आहे माझा, माझ्या पैशावरती उड्या मारतोय, राईट ना, एन्जॉय करतोय. सो व्हॉट इज द यूज ऑफ दिस, काय असणार नेम फेम, जर का तुम्ही तुमच्या स्पेसिफिकली रिलेशनशिपमध्ये अशा जर का वर्ड्स यूज करत असेल, तर व्हॉट इज द यूज? तिला इंडिपेंडन्स भेटला कशाचा, फायनान्शियल कंडिशन मधून. स्वतःची लाईफ पाहिजे तशी ती जगू शकली, राईट ना. बट देन त्यानंतर तिनं पर्सनल लाईफ मध्ये पूर्णपणे काय झाले माहिती का, फेल झालेले, अनसक्सेसफुल आहे. तर इन फ्युचरमध्ये तुम्ही समजून घ्या, आज पण जर का डिस्कस करायचं म्हटलं का नाही, सिच्युएशन अशी आहे, एक IT कंपनीवाला 20-25 लाखाचं जर का वर्षाचं पेमेंट जर असेल ना, तर तो एक्सपेक्ट काय करतो माहितीये का, एक मुलगी अशी भेटावी की जी बेसिकली सिंपल साधी असावी, घरातलं बेसिकली खाणं दाणं, तिनं जर का घर चांगलं सांभाळलं, 1 रुपया न कमावणारी भेटली तरी चालेल, फक्त तिनं घर चांगलं सांभाळून लगेच इमिजिएटली काय होते माहितीये का, तो लग्न करायला तयार होऊन जाईल. बट एक एज्युकेट झालेली एक जी फिमेल असणार आहे, गर्ल असणार आहे, राईट ना, ती डिझायर काय करते माहितीये का, की माझा नवरा कसा पाहिजे, वेल एज्युकेट पाहिजे, चांगला पैसा कमवणारा पाहिजे, राईट ना, अशामध्ये मला अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे, मी जसं म्हणून तसं बेसिकली ऐकून घेणारा पाहिजे. बट तो म्हणजे बिना कामाचा नको, निकाम टेकडा नकोय. मी इथं कमवतोय ना, तर तो पण कमवणारा पाहिजे. असं कधीच इमेजिन करत नाही की नवरा माझा बिना कामाचा आहे ना, काय प्रॉब्लेम नाही, मी कमवतोय ना, घर सांभाळते, असं कधी होतंय का? पॉसिबलच नाही. पॉसिबलच नाही, गॅरंटेड सांगतो. आणि ऍक्च्युली कुठून आलं माहितीये का, हे आपल्या पिढ्या पिढ्याकडूनच आलेलं आहे. आपल्याच पॅरेंट्सनी बेसिकली काय केलं माहिती, अशा टाईपचं इन्स्टिट्यूशन बेसिकली काय केलं माहिती, आपल्या माइंडमध्ये ढकलून टाकलेलं आहे, की मेल म्हटलं की कमवणारच पाहिजे, फिमेल म्हणजे घर सांभाळणारच पाहिजे, आणि घर सांभाळणेच कंपल्सरी नाही पाहिजे, ती जॉब करणारी भेटली तरी चालेल. आपणच बेसिकली माइंडसेट काय असेल क्रिएट करून ठेवलेलं आहे. पण या माइंडसेट मधून तुम्ही बाहेर पडायला पाहिजे. इथं रिलेशन जे असणं ते दोघांचं आहे, ना की बाबा एकाचं, एकाची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. मेल म्हटलं की इन जनरल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं, अकॉर्डिंग टू काय असणार आहे, कल्चर किंवा आपण स्पिरिच्युअलिटीच्या अकॉर्डिंगली जर घेतलो, तर मेल बेसिकली बाहेर जाऊन पैसा कमवणारा पाहिजे आणि फिमेलनं घरातलं बेसिकली सांभाळायला पाहिजे. बट तिच्यामध्ये ती क्वालिटी भेटली. मेरी कॉम मध्ये काय असणार, एक फाईट करण्याची किंवा बेसिकली बॉक्सिंग करण्याची क्वालिटी होती, राईट? ठीक आहे. बट देन त्यानंतर तू काय केलंस मग? जो हसबंड होता त्याला तू कशा पद्धतीने बेसिकली ट्रीट केलंस? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पती जो असणार त्याला काय कन्सिडर केलं, पती परमेश्वर म्हटलं जातं, राईट ना. पती परमेश्वर म्हटलं जातं, आणि परमेश्वराची म्हणजे भगवंताची त्याला जी स्टेज दिलेत, तिला या वेळेने जर आपण काय करायला माहितीये, की असं जर आपण कन्सिडर करत असेल, तर इट्स व्हेरी व्हेरी, कसं माहितीये का, एकदम शेमफुल कंडिशन आहे. तर तुम्ही समजून घ्या, इन फ्युचरमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, ज्यावेळी, आता याचे पण खूप भारी भारी एक्झाम्पल आहेत. बेस्ट एक्झाम्पल देऊ का तुम्हाला याच्यामध्ये? बघा, तुम्ही सुधा मूर्ती जर घेतली तर, राईट ना, हा किती इन्फोसिसच्या बेसिकली मालकीन आहेत बाळांनो. बट त्यांनी कधी त्यांच्या हसबंडला काय केलं नाही माहितीये का, की डिसरिस्पेक्ट नाही केलेलं. आज त्यांच्याकडे मिलियन्स अँड बिलियन्सची बेसिकली प्रॉपर्टी आहे बाळांनो. इन्फोसिस मध्ये आज इच अँड एव्हरी बेसिकली जो इंजिनिअरिंग असणार आहे, राईट ना, जेई मधून इंजिनिअरिंग मधून जर पाहिलं, त्यांची ड्रीम्स असतात इन्फोसिस मध्ये मला वर्क करायचं म्हणून, लाखोचे मस्त पॅकेज त्यांना बघायला भेटणार आहेत. पण अशा केसमध्ये सिच्युएशन काय, की इथं एक गुड एक्झाम्पल कपल्सचं भेटलं आणि इकडे एक बॅड एक्झाम्पल आहे. चॉईस इज युअर्स, व्हॉट यू वॉन्ट टू बिकम, राईट ना. इट बिकम बेसिकली कसं, गुड कपल और बॅड कपल, तुमची चॉईस आहे. गर्ल्स एस्पेशली सांगू देते, तुम्ही तुमच्या फ्युचरमध्ये जरी नवरा तुमचा कमवायला तिथं इनकॅपेबल जर झालं, तर मी तुम्हाला म्हणतो तुम्ही एज्युकेशन घ्या, डॉक्टर बना, बट फर्स्ट प्रायोरिटी काय करा, की तुमच्या फॅमिलीला द्या.
देन त्यानंतर जर का असं वाटलं की नवरा बेसिकली इथं आता कॅपेबल नाहीये जॉब करण्याचे, पैसे कमवण्यासाठी, तुम्ही बिंदास बाहेर जा आणि मस्त पैसा कमावून तुमच्या फॅमिलीला सांभाळून द्या. कारण की ते एक मोटिवेशनल एक्झाम्पल तुमच्या मुलांसाठी बनून जाईल. कारण की येणारं जनरेशन तुम्हाला बघून पुढे जाणार आहे. तुम्ही जर का अशा टाईपचे जर का वर्ड जर तुमच्या नवऱ्यासाठी जर काढले तर बारकं बघतंय आणि ते बघूनच बेसिकली शिकणार आहे. इन फ्युचरमध्ये ती जी पोरगी तुमची असणार आहे, इन फ्युचरमध्ये तिच्या नवऱ्याबरोबर तशीच रिॲक्ट करणार आहे जशी तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर रिॲक्ट केलेलं असणार आहे. राईट ना? सिमिलर केसमध्ये जे बॉयज असणार आहेत, तुम्ही तुमच्या वाईफ बरोबर जसं बेसिकली इंटरॅक्ट केलं असणार आहे, तुमचा पोरगा इन फ्युचरमध्ये जाऊन त्याच्या वाईफ बरोबर तसंच इंटरॅक्ट करणार आहे. तुम्ही जर का तुमच्या बायकोला मारत जर असेल तर इन फ्युचरमध्ये ते पोराला बेसिकली संस्कार भेटले काय, बायको म्हटले मारायचं बेसिकली काय असणार आहे, रिझन असणार आहे, चला मारा पाहिजे तसा पाहिजे राखाडा. राईट ना? तर त्या केसमध्ये पोरगं पण तेच करणार आहे. सो तुम्ही बेसिकली कसं बिहेव करताय, कसं कल्चर, कोणतं संस्कार तुम्ही घेतलेले आहेत, हे संस्कार अल्टिमेटली काय असणार आहे, येणाऱ्या जनरेशन मध्ये जाणार आहेत. सो अल्टिमेटली चॉईस इज युअर्स. त्यामुळे स्पिरिच्युअल लाईफ ऑलवेज कशामध्ये का एव्हरग्रीन आहे, प्युरिटीनं भरलेलं आहे. तर तुम्ही जितकी स्पिरिच्युअल लाईफ तुमच्या लाईफमध्ये एंटर केली, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल काय करायला माहिती आहे का, ॲज एक बेसिकली पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं बघाल. बट जर का तो स्पिरिच्युअलिटी नसेल तर मटेरियलिस्ट तर बघा ना, यांच्यामध्ये मटेरियलिस्टिक जर कॅरेक्टर डेव्हलप झालं ना, पैसा नेम फेम भेटलाय म्हणजे मी माझ्या मनाची राणी, ती कंडिशन झाली. राईट ना? आणि जो नवरा आहे तो माझा कोण, दास आहे, माझा नोकर आहे, तीच कंडिशन झाली. सो असे इश्यूज क्रिएट होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्पिरिच्युअल लाईफ पर्स्पेक्टिव्ह घ्या आणि रिलेशनची काय असणार आहे की इम्पॉर्टन्स समजून घ्या आणि देन त्यानंतर ना बेसिकली काय करा माहिती आहे, रिलेशन मेंटेन करा. अदरवाईज मग कसं आहे माहिती आहे का, आज अशी लोक आहेत की लोक जे आहेत ना बेसिकली त्यांना मॅरेज करायचं आहे बट त्यांचं मॅरेज होणं झालंय, आणि लोक मॅरेजमध्ये आहेत, त्यांची इच्छा काय म्हणजे डायव्होर्स घ्यायची पण त्यांचा डायव्होर्स होणं झालाय किंवा डायव्होर्स घ्यायचे. अशा केसेसमध्ये आहेत. लोकांना बेसिकली काय झालं माहिती आहे का, चालणारा म्हणून काय म्हणतो माहिती आहे का, मला बसायचं आहे, आणि बसलेला का नाही तो काय म्हणतो माहिती आहे, मला चालायचं आहे. कोणी कुठे सॅटिस्फाईड नाहीये, कुठे ना कुठेतरी इश्यू क्रिएट आहेत, बट जो जो बेसिकली स्पिरिच्युअल लाईफ मध्ये स्टेबल आहे ना तो सॅटिस्फाईड आहे. राईट ना? एक चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक येतो, श्लोकाचं नाव काय माहिती का, श्लोक कसं आहे माहिती का, भुक्ती मुक्ती. राईट ना? भुक्ती मुक्तीवाला सकले अशांत. भुक्ती मुक्ती, भुक्ती म्हणजे काय माहितीये का, ज्याला भोग करायचा आहे. त्यानंतर मुक्तीवाला ज्याला मुक्ती पाहिजे, तो पण कसं अशांत आहे. अशांत म्हणजे काय असणार आहे, त्याला बेसिकली मेंटल पीस आहेच नाही. भुक्ती मुक्ती सकल अशांत, कृष्ण भक्त एव शांत, बेसिकली असं बघायला भेटणार. जो कृष्ण भक्त आहे तोच फक्त काय शांत स्वभावाचा आहे कारण की त्याला याच्यामध्ये इंटरेस्टच नाही, ना भोग करण्यामध्ये ना मुक्तीमध्ये, त्याला फक्त इंटरेस्ट कशामध्ये, कृष्णामध्ये. तर तुम्ही जर का स्वतःचा इंटरेस्ट, मोड ऑफ इंटरेस्ट कृष्णामध्ये जर का ढकलला, तर लिटरली सांगतो तुमच्या सगळ्या निगेटिव्ह थॉट्स, सगळ्या निगेटिव्ह हॅबिट्स सगळ्या अशा रिमूव्ह होत जातील आणि तुमचा मेन फोकस कोणावरती भक्ती होऊन जाईल. आणि त्यानंतर ना भक्तीमध्ये कृष्णाने तुम्हाला सरळ सरळ इन्स्ट्रक्शन देऊन टाकले, डिपेंडिंग अपॉन तो काय असणार एज ग्रुप. ऍज अ स्टुडंट तुम्हाला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ऍज अ एज ग्रुप, ऍज अ मी कोण असणार आहे, बेसिकली टीचर असणार आहे, तर माझं काय काम असणार आहे, टीचिंग करणं. राईट ना? म्हणजे मी माझी जी प्रिस्क्राईब ड्युटी आहे ती परफॉर्म करतोय, तुम्ही तुमची प्रिस्क्राईब ड्युटी परफॉर्म करताय सायमल्टेनियसली, आपण स्पिरिच्युअलिटी फॉलो करतोय म्हणून बोथ वी आर काय असणार आहे, पीसफुल आहे. तुम्हाला जेवढं सांगायचं म्हणतं, तुमच्या व्यतिरिक्त बाहेरचे जर का स्टुडंट बघायला गेले का नाही, फर्स्ट एड खूप भयानक लेवलला, खूप भयानक फर्स्ट एड तुम्हाला माहित नाही. तुम्ही इथं तुम्हाला बेसिकली फ्रस्ट्रेशन आलं तर लावलं जरा कीर्तन काहीतरी बेसिकली चॅन्टिंग मिंटिंग करायला बसला, पीसफुल होऊन जात आहे. त्यांना पीसफुल कसं व्हायचं याचा रूलच माहित नाहीये. अशी कंडिशन त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये काय असणार आहे माहिती का, येताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉब्लेम बाहेरच्या पोरांचा खूप जास्त आहे ऍज कम्पेरेटिव्हली आपल्यापेक्षा. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काय करा माहिती आहे का, स्पिरिच्युअल लाईफ मेंटेन करा आणि फ्युचरमध्ये फ्रस्ट्रेशन तुमच्या लाईफमध्ये येतच राहणार आहेत, प्रॉब्लेम्स येतच राहणार, बट त्यांना सोल्युशन देण्यासाठी एकमात्र सोल्युशन परमनंट भेटलंय काय, स्पिरिच्युअल लाईफ, कृष्णा, चॅन्टिंग, हरिनाम, भगवद्गीता. समजतंय? सर पर्स्पेक्टिव्ह तुम्ही काय करा माहिती आहे का, त्याच्यामध्ये मूव्ह ऑन करा, नाहीतर अदरवाईज भेटले रेअर ऑफ द 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 बेसिकली काय असणार आहे अपॉर्च्युनिटी ऍज अ ह्युमन लाईफ, बट कशी होईल, फेल होऊन जाईल. ठीक आहे, चले थांबूया इथं. आपला जो काय एक्झामचा टॉपिक होता, इम्युनिटी अँड डिसीजेस, नो एड्स, एड्स बद्दल काही नसणार आहे. सो उद्याच्या बेसिकली जो लेक्चर असणार आहे मंडेला, ऍज युजल आपण काय करणार आहे, चालू करणार आहे रिलेटेड टू व्हॉट, कॅन्सर. बट पीपीटी वरती जरा ह्याच्यातलं काही कंटेंट आपण फोकस नाही केलं, तिथं एड्स बद्दल करणं गरजेचं आहे. सो उद्याच्या क्लासमध्ये काय करून की थोडंसं आपण पीपीटी बघूया, इम्पॉर्टंट पॉईंट जे असतील त्यांना बाहेर काढूया. अदरवाईज आपण नेक्स्ट टॉपिककडे मीन्स काय असणार कॅन्सरकडे मूव्ह ऑन करूया. एकदा जर का कॅन्सर झाला तर सगळ्यात थेरॉटिकली पॉईंट आहे बाळांनो. ओके, सो त्या पर्स्पेक्टिव्ह आपण पुढे मूव्ह ऑन करू. चालेल, थांबूया इथं. हरे कृष्णा. बोला. हा पेपर सिंपल आहे ऍज युजल, 45 45 क्वेश्चन्स आहेत, तयार राहा.